काही मुद्दे आपण बघूया. तर मला कोण सांगेल भगवद्गीता कुठल्या पुस्तकाचा भाग आहे? हा, सांगा शोभा माताजी तुम्ही सांगा. ओके. आणि त्याचा आन्सर कोण सांगेल? भगवद्गीतेला महाभारतामध्ये ठेवण्याचं कारण काय होतं? भागवत सप्ताहाच्या आपण पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीच्यावर चर्चा केली. ठीक आहे, भगवद्गीता कोणी लिहिली? हा, येस माताजी सांगा तुम्ही. संगीता माताजी. ओके, व्यासदेवांनी सांगितलं. तर भगवद्गीतेला महाभारतात ठेवण्याचं काय कारण होतं? कोणाला आठवतं? हा, येस. कृपा बोल. हा, एक्झॅक्टली. आपण ह्याच्यामध्ये चर्चा केली होती ना सप्त्यामध्ये, की मी याच्याबद्दल कुठलं उदाहरण दिलं होतं आठवतं? की या निमित्ताने कुठलं उदाहरण दिलं होतं मी? कशाचं? आणखीन एक सांगितलं होतं मी औषधाबद्दल, आठवतं कोणाला? एक गोष्ट मी बोललो होतो ना, की कधी कधी आई काय करते, की मुलांनी गोड, त्याला कडू गोळी आवडत नाही म्हणून आई त्याला गुळामध्ये किंवा पेढ्यामध्ये म्हणजे गोळीला त्याच्यामध्ये ठेवून आई देते, कारण की हा कमीत कमी ह्या गोड पदार्थ आहे म्हणून गोळी खाईल. परंतु जर एखाद्या मुलानं असं केलं, की फक्त खालचा आणि वरचा गोड पदार्थ काढून खाल्ला आणि गोळी नाही खाल्ली, तर मग त्या गोड पदार्थ खाण्याचा काही उपयोग नाही. हे उदाहरण आठवतं तुम्हाला? आपण चर्चा केली होती. आणि अ, बघा, तो जो हा आहे मुलगा, की जो फक्त गोड पदार्थ खातो आणि गोळी खात नाही, तसं याची तुलना आपण कशासोबत केली होती? व्यासदेवांनी महाभारतामध्ये भगवद्गीता दिली, कारण व्यासदेवांना असं वाटलं, की लोकांना राजकारण किंवा युद्ध ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला आवडतात. कारण सगळ्या नॉवेल्स वगैरेच्यावरच आधारित असतात. राजकारण, युद्ध किंवा काही रोमॅन्टिक स्टोरीज हे कुणालाही वाचायला आवडतं. तर व्यासदेवांनी विचार केला, की याच्यामध्ये जर मी तत्वज्ञान ठेवलं, तर ते औषधाप्रमाणे खालचा आणि वरचा भाग खाता खाता ती व्यक्ती औषध पण घेईल. तसंच लोक महाभारताचा आवडीने वाचन करता करता भगवद्गीता पण वाचतील आणि त्याच्याद्वारे त्यांना औषध मिळेल. परंतु खूप कमी लोकांची भगवद्गीता वाचण्यामध्ये रुची आहे. कारण तत्वज्ञानमध्ये जास्त इंटरेस्ट नसतोच लोकांना. त्याच्यामुळे नारद मुनी काय बोलले होते व्यासदेवांना, की व्यासदेवांनी असा उद्देश ठेवून असं भगवद्गीतेला महाभारतामध्ये लिहिलं. मग व्यासदेव काय बोलले? व्यासदेवांना काय बोलले नारद मुनी, आठवतं? बाकीच्यांना पण आपण भागवतामध्ये पण चर्चा केली होती पहिल्या स्कंदामध्ये, अध्याय नंबर 5 आणि 6 मध्ये, जेव्हा व्यासदेव एवढं सर्व कार्य करून पण संतुष्ट नसतात, तेव्हा नारद मुनी त्यांच्या आश्रमात येतात. तेव्हा येस माताजी सांगा. हा, आणि तुमच्या या लिखाणामुळे समस्या काय होईल समाजामध्ये? हा, कर्मकांडाला जास्त महत्व देतील. एक श्लोक येतो, जुगुप्सितम धर्मकृते अनुशासरम स्वभाव रक्तस्य महान व्यतिक्रमः, असा एक श्लोक आहे. नारद मुनी व्यासदेवांना बोलतात. तर जुगुप्सितम म्हणजे चांगल्या लोकांच्या भाषेमध्ये शिवी दिल्यासारखं आहे. जुगुप्सितम हा शब्द खूप कठोर आहे, की तू इतकं इतकं चुकीचं, म्हणजे आता अशा टपोरी भाषेत आपण नाही सांगू शकत, पण जुगुप्सितम शब्द म्हणजे खूप हार्श शब्द आहे किंवा खूप खडसावल्यासारखा आहे, की व्यासदेव तू अशा पद्धतीने लिखाण केलंस,
लोक काय करतील की म्हणतील की हे वेदांमध्ये सांगितलंय, व्यासदेवाने लिहिलंय आणि आम्ही वेदांप्रमाणे वागतोय, तर याच्यामध्ये चुकीचं काय आहे? तर सर्व लोक तुझ्या नावावरती पापाचरण करतील. तुझा उद्देश जरी असा होता की याच्यात हे सर्व लिखाण करून हळूहळू लोकांना मी भगवत प्राप्तीकडे किंवा भक्तीकडे वळवीन, परंतु तुझ्या लिखाणामध्ये तू भगवंतांच्या भक्तीना किंवा भगवंतांच्या कार्यांना खूप कमी प्राधान्य दिलंस आणि त्याच्या विरुद्ध कर्मकांडाला किंवा भौतिक गोष्टी कशा प्राप्ती करायच्या याचं लिखाण खूप जास्त केलं. आणि स्वभावरक्त म्हणजे स्वभावतः लोक हे भौतिक गोष्टींचीच इच्छा ठेवतात. असे खूप दुर्मिळ लोक आहेत की जे भौतिक इच्छांच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक मार्गात प्रगती करण्याचा प्रयत्न करतात. जसे की आपण अनेक वेळा चर्चा केली, सर्वांना भगवद्गीतेमध्ये कृष्ण पण सांगतात, आर्तो आर्ते आर्ते जिज्ञासु ज्ञानीच भरतर्षभ, चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनो अर्जुना. 4 प्रकारचे लोक सामान्यतः भगवंताकडे येतात. आर्त म्हणजे ज्यांना काहीतरी दुःख आहे, अर्थार्थी म्हणजे ज्यांना पैशाची इच्छा आहे किंवा कुठे कशामध्ये तरी यश पाहिजे, कुठल्या एक्झाम मध्ये किंवा पॉलिटिक्स मध्ये कुठे यश पाहिजे. नंतर आर्तो जिज्ञासू अर्थार्थी. जिज्ञासू म्हणजे हे काय काम चाललंय, काहीतरी त्यांना एक जिज्ञासा आहे. आणि ज्ञानी, ज्यांना की ज्ञान प्राप्त करायचं. सामान्यतः या 4 प्रकारचे लोकच भगवंतांकडे जातात. हे 4 पण स्वतःहून येत नाहीत, त्याच्यामध्ये पण जर भक्तांचा आशीर्वाद असेल तरच येतात, नाहीतर आपण बघितले की सामान्यतः लोक आयुष्यामध्ये काही नकारात्मक गोष्टी घडल्या तर डिप्रेशन मध्ये जातात किंवा व्यसन वगैरे करतात. तर नकारात्मक परिस्थितीमध्ये पण भगवंताकडे हे पण चांगलीच गोष्ट आहे. परंतु आपली चर्चा ही चालू आहे की व्यासदेवांना नारद मुनी म्हणतात की तुम्ही या गोष्टींवरती भर दिलाय की भौतिक गोष्टींची कशी प्राप्तता करायची वेदांच्या सहाय्याने. त्याच्यामुळे सामान्यतः लोक काय करतील की तुमच्या शिकवणुकीचा उपयोग करून भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतील. परंतु वेदांचा मुख्य उद्देश कृष्ण आहे. वेदेशचे सगळे अहमेव वेद्य वेदांतकृत वेद विद्येव चाहम, आणि त्याच्याबद्दल कोणीच रुची दाखवणार नाही. त्याच्यामुळे व्यासदेव म्हणतात, परंतु तुम्ही गुरुदेव तुम्ही असे का बोलताय, मी वेदांत सूत्र लिहिलंय. वेदांत सूत्र हे तत्वज्ञानामध्ये सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे पूर्ण जगामध्ये. अनेक लोक आहेत की वेदांत सूत्राच्या एका सूत्रावरती पीएचडी करतात. खूप क्लिष्ट असं पुस्तक आहे वेदांत सूत्र. तर नारद मुनी त्याला काय म्हणतात, मन्येत दर्शनम खिलम. खिलम म्हणजे खूप निकृष्ट आहे. मी तुझ्या या दर्शनाला, दर्शन म्हणजे तत्वज्ञान, तुझ्या या वेदांत दर्शनाला निकृष्ट समजतो. आता एवढ्या मोठ्या लेखकाला इतकं कठोर बोलणं साधी गोष्ट नाहीये. का निकृष्ट समजतो? कारण की सर्वाच्या सहाय्याने तू काय प्राप्त केलंस? जो वेदांचा मुख्य उद्देश आहे कृष्ण भक्ती, त्याच्याकडे कुठे लोक वळतायत? तर असं एकदम व्यासदेवानं नारद मुनी खडसावतात. तर तुम्ही पण बघा ना, पण जेव्हा तत्वज्ञानाची चर्चा करतो तेव्हा खूप कमी लोक रुची दाखवतात. परंतु जर असा एखादा बाबा आला की त्याच्याकडे गेल्याने काही संपत्ती प्राप्ती होते किंवा यश मिळतं, तर लोक लगेच तिथे रुची दाखवतात. तर हा गीतेच्या लिखाणाचा आणि व्यास नारद संवादाचा एक कनेक्शन आहे, लिंक आहे की उद्देश व्यासदेवांचा वेगळा होता. मग हा उद्देश पूर्ण करण्यासाठी व्यासदेवांनी काय केलं शेवटी? मुख्य उद्देश पूर्ण करण्यासाठी वेदांचा व्यासदेवाने शेवटी काय केलं? हा, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. कारण भागवतामध्ये इतर गोष्टीला काहीच महत्व दिलं नाही. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये भागवतम सांगतं, धर्म प्रोजित कैतवो अत्र. अत्र म्हणजे इथे. धर्म प्रोजित म्हणजे पूर्णपणे फेकून देणे. धर्माला फेकून दिले. कुठल्या धर्माला? धर्म प्रोजित कैतव. कैतव म्हणजे चोरटा किंवा फसवणूक करणारा. तर सामान्यतः समाजामध्ये धर्म अर्थ काम मोक्षाला खूप श्रेष्ठ समजलं जातं. परंतु भागवतम त्यांना सुद्धा कैतव धर्म समजतं. कारण जीवाचा जो मुख्य स्वभाव आहे भगवंतांची सेवा, त्याला या चारही पुरुषार्थामध्ये वाव नाहीये. त्याच्यामुळे या चारही पुरुषार्थांच्या पेक्षा श्रेष्ठ जे लिखाण आहे किंवा व्यासदेवांची जी सर्वोत्कृष्ट रचना आहे ती आहे श्रीमद भागवतम. म्हणून वेदांमध्ये जरी वेगवेगळ्या लोकांची आराधना उपासना सांगत असली तरी आपण भागवतमला प्रमाण समजतो आणि भागवतमचा जो निष्कर्ष आहे त्याचं आपण आचरण करतो. जसे की चैतन्य महाप्रभूंनी पण सांगितले, आराध्यो भगवान व्रजेश तनयस तद्धाम वृंदावनम रम्या काचित उपासना तद्वधू वर्गेन या कल्पिता श्रीमद भागवतम प्रमाणम अमलम प्रेमा पुमार्थो महान
श्री चैतन्य महाप्रभोर मतमिदम तत्रादर न परः. की आमचा आराध्य भगवान कोण आहे? आराध्य भगवान व्रजेश तनयस. आराध्य भगवान कृष्ण आहे असं पण म्हणत नाहीत. का कृष्ण म्हणत नाहीत? व्रजेश तनय का म्हणतात? कारण जर कृष्ण म्हटलं तर त्या प्रेमामध्ये ऐश्वर्याचा गंध येऊ शकतो. परंतु जे वृंदावनातलं प्रेम आहे त्याच्यामध्ये ऐश्वर्य शून्य आहे. ऐश्वर्य शून्य म्हणजे कृष्ण खूप श्रेष्ठ व्यक्ती आहे किंवा कृष्ण एक भगवान आहे किंवा कृष्णाकडे खूप ऐश्वर्य आहे, ही भावना वृंदावनामधल्या लोकांमध्ये नाही आहे. परंतु जे नारायणाचे उपासक आहेत किंवा विष्णू उपासक आहेत त्यांच्यामध्ये ही भावना असते की ही कोणीतरी सर्वोत्कृष्ट व्यक्ती आहे, सर्वाचा पालन करता आहे, ही भावना इतर रूपांमध्ये आहे. परंतु आराध्य भगवान व्रजेश तनयस. व्रजेश तनयस हा वापरून कृष्णाला कुठल्याच प्रकारचं ऐश्वर्य पण गौडी वैष्णव देत नाहीत. की ऐश्वर्य नसणारा कृष्ण म्हणजे एकदम जवळच्या संबंधाचा. आता तुम्ही कधी वृंदावनात गेले तर तिथले लोक कृष्णाला आपल्या स्वतःच्या घरच्या व्यक्तीसारखं बोलतात. लाला लाली वगैरे असं बोलतात. तर तो भाव वृंदावनाच्या भक्तीचा आहे. इतर ठिकाणी नारायण भक्तीमध्ये श्री संप्रदायामध्ये जी भक्ती केली जाते त्याच्यामध्ये भगवंतांना असं एक राजासारखं ट्रीट केलं जातं आणि त्या भावामध्ये त्यांची भक्ती आहे. परंतु वृंदावनाची जी भक्ती आहे ती घरच्या सदस्यासारखी आहे. की कृष्ण आमचा मित्र आहे किंवा आमचा मुलगा आहे किंवा आमचा प्रियकर आहे, या भावामध्ये वृंदावनाची भक्ती आहे. तर आता हा विषयांतर होईल. फक्त एवढं लक्षात ठेवा की आपण व्यासदेवांचं सर्वोत्कृष्ट लिखाण श्रीमद भागवतम आहे आणि श्रीमद भागवतमचा निष्कर्ष आहे वृंदावनातील भावामध्ये भक्ती करणे. तर तो भाव गौडी वैष्णव संप्रदायामध्ये त्याचा हे केलं जातं, त्याला सर्वोत्कृष्ट मानून तो प्राप्त करण्यासाठी सगळे वैष्णव प्रयत्न करतात. तर भगवद्गीतेचं अर्जुन हा भ्रमामध्ये पडणं शक्य नाही, कारण अर्जुन हा भगवंताचा नित्य पार्षद आहे. तर केवळ अर्जुनाचं माध्यम करून भगवंतांनी सर्वांसाठी भगवद्गीता दिली. जसं की परीक्षित महाराजांचं माध्यम करून श्रीमद भागवतम दिलं. तर नरनारायण ऋषीमध्ये नर हा अर्जुन आहे, तर अर्जुन अशा भ्रमात कधीच पडणार नाही. परंतु अशा भ्रममय पहिल्या अध्यायामध्ये अशी भ्रममय स्थिती निर्माण केली, त्याचं थोडंसं वर्णन आहे. आणि या भ्रमामध्ये अर्जुनाने काही प्रश्न विचारले. कृष्णाने या प्रश्नाचं निमित्त करून वेगवेगळ्या मार्गांचं विवेचन केलं. तर बेसिकली भगवद्गीता काय आहे? भगवद्गीतेमध्ये 5 विषयांचं वर्णन आहे. कोणाला आठवतं भगवद्गीतेचे 5 विषय कोणते आहेत? भगवद्गीतेचे 5 स्तंभ कुठले आहेत? आणखी कोणाला आठवतं? भगवद्गीतेमध्ये कुठल्या 5 विषयावर चर्चा केली जाते? आपण गीता कोर्समध्ये पण बोललो होतो. जस माताजी तुम्ही सांगा. हा, तर हे भगवद्गीतेचे 5 विषय आहेत. की ईश्वर कोण आहे? ईश्वर कोण आहे? कुठल्या कुठल्या श्लोकात सांगितलं की जसे भगवंत म्हणतात सर्वस्याहम हृदि सन्निविष्टो, नंतर उपद्रष्टा हनुमंताच, नंतर सर्व हृदयेषु अर्जुन तिष्ठते, सर्व योनिषु कौन्तेय अहम बीज प्रदापिता भोक्ता रामेग तपसाम. अशा प्रकारच्या श्लोकांमध्ये ईश्वर कोण आहे, ईश्वराची स्थिती काय आहे याचं वर्णन आहे. आणि जीव कोण आहे याचं वर्णन करताना दुसऱ्या अध्यायामध्ये सर्व जीवाचंच वर्णन आहे. की आत्मा कसा आहे, आत्मा आणि शरीरामध्ये काय भेद आहे. नंतर 15व्या अध्यायात सांगितले की आत्मा हा भगवंताचा अंश आहे. ममैवांशो जीवलोके. नंतर काही मूलभूत सिद्धांत स्पष्ट केले की कुठल्याही परिस्थितीमध्ये जीवात्मा हा ईश्वर होऊ शकत नाही. जीवात्म्याचं स्वतंत्र अस्तित्व नेहमी राहतं. कधीही ते अस्तित्व नष्ट नाही होऊ शकत, कारण आत्मा हा पाण्याने धुतला जात नाही, कापला जात नाही, ज्याला मिळवता पण येत नाही. जसं की पाण्यामध्ये जर आपण तेलाचा थेंब टाकला तरी काही जरी केलं तरी तो तेलाचा थेंब पाण्यामध्ये मिक्स नाही होत. ऑफकोर्स इमल्सिफायर वगैरे ती वेगळी गोष्ट आहे. तसाच आत्मा हा नेहमीच शाश्वत काळासाठी त्याचं अस्तित्व स्वतंत्र राहते. नंतर काळबद्दल भगवंत काही ठिकाणी सांगतात की कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो, की मीच काळ आहे. नंतर काळाचं वर्णन करताना ब्रह्माजीच्या दिवसाचं, ब्रह्माजीच्या रात्रीचं वर्णन करतात. अहर्यन ब्रह्मणो विदु रात्रीयोग सहस्रांताम. ब्रह्माजींची रात्रची टाइम किती आहे, त्यांच्या दिवसाचा टाइम किती आहे, याच्यामध्ये काळाचं वर्णन येतं. त्याच्यानंतर नंतर प्रकृती. प्रकृती म्हणजे 3 गुण. प्रकृती हा शब्द आला की तुम्ही 3 गुण जर पटकन आठवले तर बरेच गोष्टी स्पष्ट होतील.
आपण जेव्हा दुसऱ्या स्कंदाचा समोर चर्चा करू तेव्हा 3 गुणापासून या विश्वाचं कसं निर्मिती होते त्याचं स्पष्टीकरण दिलंय. तोपर्यंत तुम्ही एवढं लक्षात ठेवा की प्रकृती म्हणजे 3 गुणांच्या प्रभावाने होणारी वेगवेगळी कार्य. या 3 गुणापासूनच इंद्रियांची निर्मिती, स्थूल घटक, सूक्ष्म घटक सर्वांची निर्मिती यापासूनच होते. तर 14व्या अध्यायामध्ये 3 गुणांचं वर्णन आहे. नंतर 9व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात मय्या अध्यक्षेण प्रकृती, की प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करते. काही लोकांचं असं म्हणणं आहे की प्रकृती सर्व काही आहे, ईश्वर कोणीच नाहीये. तर याला भगवद्गीता मान्यता देत नाही. नंतर आपण भागवत सप्ताहामध्ये एक श्लोक बघितला की व्यासदेव जेव्हा ध्यान करतात तेव्हा ते बघतात की मायाशक्ती भगवंताच्या मागे उभी आहे. भक्ती योगेन मनसी सम्यक प्रणिहिते अमले अपश्यत पुरुषम पूर्णम मायामचे तद अपाश्रयम. माया हे भगवंतांच्या मागे आश्रय घेते. तर मायेने भगवंतांच्या मागे आश्रय घेतल्यामुळे माया कधी ईश्वरावरती प्रभुत्व करू शकत नाही. तर जे तत्वज्ञान आहे की माया ईश्वराला प्रभावित करते त्याला भागवतम आणि भगवद्गीता मान्यता देत नाही. हे 2 श्लोकाचं मी तुम्हाला संदर्भ नाही आठवलं तरी काही हरकत नाही, फक्त लक्षात ठेवा. आणि कर्माचं पण बऱ्याच ठिकाणी वर्णन आहे की कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय आहे, विहित कर्म केलं पाहिजे, हे सर्व कर्माचं वर्णन आहे. तर हे भगवद्गीतेचे 5 विषय आहेत. तर या भगवद्गीतेच्या वर्णनावरून भगवंतांनी जीवाला या जगामध्ये समाधानाने जीवन कसं जगता येईल, समाधानाने म्हणजे चांगल्या पद्धतीने इंद्रियांची तृप्ती पण तो करू शकतो आणि हे करत करत धार्मिक जीवन जगत तो या जन्ममृत्यूच्या संसारातून किंवा भवसागरातून स्वतःची मुक्तता कशी करू शकतो याचे वर्णन करण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाच्या प्रश्नाचे निमित्त करून वेगवेगळे मार्ग सांगितले. जसे की अर्जुनाचे 5 प्रश्न होते. कोणाला आठवतात 5 प्रश्न? जवाहर मधून कोणाला आठवतं? यस जाधव माताजी. हा हा ओके ओके हा हा वर्ण हा तर हे प्रश्न लक्षात ठेवा कारण काय आहे सगळे श्लोक लक्षात ठेवणं आणि छोटी छोटी चर्चा लक्षात ठेवणं कठीण जाईल. पण प्रश्न आणि प्रश्नाचे उत्तर लक्षात ठेवले तर नेमकी चर्चा काय आहे हे तुम्हाला नेहमी आठवण करण्यासाठी मदत होईल की भगवद्गीतेमध्ये काय सांगितलंय. असं जर विचारलं तर तुम्ही हे 5 विषय लक्षात ठेवले की काल, कर्म, जीव, प्रकृती आणि थोडं थोडं वर्णन लक्षात ठेवलं तर एक मुख्य स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात येईल गीतेचं. आणि 5 प्रश्न लक्षात ठेवले तर कृष्णाने दुसरा अध्याय का सांगितला, तिसरा अध्याय काय सांगितला हे पण तुम्हाला लक्षात ठेवायला आणि इतरांना सांगायला सोपं जाईल. जसे की अर्जुन म्हणतो की मला माझ्या नातेवाईकांबद्दल कृष्णा दया आहे. तू तुझ्या गुरुला मारलंस का? तू तुझ्या वडिलांना मारलंस का? तू मला आजोबांना गुरुला मारायला सांगतोय. तर याचं उत्तर देताना या प्रश्नाचं निमित्त करून कृष्णाने सांख्ययोग सांगितला. तर सांख्ययोग काय आहे की या सृष्टीचं विश्लेषणात्मक अभ्यास करणे म्हणजे अनालिसिस करणे. तर अनालिसिस मध्ये स्थूल घटक कुठले आहेत, सूक्ष्म घटक कुठले आहेत याचं खूप विस्तारित वर्णन सांख्ययोगामध्ये येतं. त्याचं 3ऱ्या स्कंदामध्ये आहे कपिल देव आणि देवहूतीच्या संवादामध्ये. पण इथे मुख्यत्वे करून कृष्णाने शरीर आणि आत्मा यांच्या भेदावरती जास्त भर दिला आणि आत्म्याचे बरेच गुणधर्म सांगितले जसे की त्याला कापता येत नाही, जाळता येत नाही, नेहमी स्वतंत्र असतो असे वर्णन केलं. नंतर अर्जुनाचा जो दुसरा प्रश्न होता की कृष्णा मला याच्यातून काय आनंद मिळणार? तर कृष्ण सांगतात की नाही तू युद्ध केलं तरी आनंद आहे आणि नाही केलं तरी आनंद आहे. केलं तरी समजा सॉरी युद्धामध्ये जिंकला तरी आनंद आहे आणि हारला तरी आनंद आहे. समजा जिंकलास तर तुला पूर्ण पृथ्वी उपभोगायला मिळेल आणि मृत्यू झाला तर स्वर्ग प्राप्ती होईल. असं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. नंतर अर्जुनने विचारलं होतं की कृष्णा मला पापकर्माची भीती आहे. तर याला उलट कृष्णाला उलट फिरवतात की अर्जुन स्वतःच कर्म न करणे हे पाप कर्म आहे. त्याच्या अंडरस्टँडिंगला एकदम पलटून टाकतात आणि परत पाप म्हणजे कर्मबंध मुक्त कार्य करण्याची पद्धत म्हणजे भगवंत निष्काम कर्मयोग पण सांगतात की कर्मनिवाधिकार असते म्हणजे या पद्धतीने कार्य केलं तर कुठलं बंधन नाही राहणार. नंतर फॅमिलीची नाश होतो
त्याच्या उत्तरासाठी आपण 24 मध्ये बघितलं की अरे अर्जुन असं नाही, युद्ध न केल्यामुळे वर्णसंकर होईल. का वर्णसंकर होईल? कारण सगळे लोक म्हणतील की अरे अर्जुनाने स्वतःचं कर्तव्य केलं नाही, समाजामध्ये लोक पण आपलं कर्तव्य टाळतील आणि ते अशा पद्धतीने लोकांनी जर कर्तव्य टाळलं तर सगळीकडेच मग लोक अधार्मिक वागणूक करायला लागतील. लोकांनी अधार्मिक वागणूक केली की मग साहजिकच समाजामध्ये अशा पद्धतीचे वर्णसंकर वाढेल. आणि जो निर्णय न घेण्याची क्षमता होती त्याच्यासाठी व्यवसायात्मिका बुद्धी 2.41 मध्ये कृष्ण उत्तर देतात किंवा जेव्हा बुद्धीला खूप फाटे असतात, फाटे म्हणजे खूप इच्छा आकांक्षा असतात, तेव्हा ती बुद्धी एकाग्र होऊ शकत नाही. परंतु एकाग्र बुद्धी ही केवळ भक्तीमध्ये आहे, कारण गोल एकच आहे. तर असे 5 प्रश्नांची उत्तर दिली. तर हे दुसरा अध्याय संपल्यावरती अर्जुनाचा कन्फ्युजन असं होतं की कृष्ण मला युद्ध करायला सांगतायत की युद्ध नको करायला सांगतायत. कारण कृष्ण म्हणतात दोऱ्याने हे आवरण कर्म. कृष्णाला असं सांगायचं होतं की अर्जुन हे आवरण कर्म म्हणजे निंदे कर्म तू सोडून दे. निंदे कर्म काय आहे? सकाम कर्माला कृष्ण निंदे कर्म म्हणतात, कारण त्याच्यामध्ये बंधन आहे. परंतु अर्जुनला असं वाटतं की युद्धालाच कृष्ण निंद कर्म म्हणतायत आणि बुद्धीने कार्य कर. बुद्धी म्हणजे अर्जुनला वाटतं की संन्यास घ्यायला सांगतायत. म्हणून या तिसऱ्या अध्यायाच्या पहिल्या 2 श्लोकामध्ये अर्जुन आपले प्रश्न विचारतो की जर तुम्हाला असं वाटतं की युद्ध करण्यापेक्षा संन्यास घेणं श्रेष्ठ आहे, मग तुम्ही मला का युद्ध करायला सांगताय? आणि मी तुमच्या या एक म्हणजे इक्विव्होकल म्हणजे एकसारखं बोलण्यामुळे भ्रमित होते. मला समजत नाही तुम्हाला नेमकं सांगायचं काय. त्याच्यामुळे तुम्हाला मी परत विनंती करतो की एक काहीतरी नक्की सांगा. मग कृष्णाचं उत्तर देताना म्हणतात अर्जुन, मी तुला 2 मार्गांबद्दल बोललो. एक मार्ग आहे निष्काम कर्मयोगाचा आणि एक मार्ग आहे सांख्य योगाचा. सांख्य योगामध्ये संन्यास घेतला जातो, निष्काम कर्मयोगामध्ये विहित कर्माचं आपापल्या वर्ण आणि आश्रमामध्ये पालन केलं जातं. परंतु हे दोन्ही मार्ग त्या व्यक्तीच्या स्थितीवर, त्याच्या मनाच्या शुद्धतेवर, त्याच्या अधिकारावर अवलंबून आहेत. आवडतं म्हणून संन्यास घ्यायचा असं नाही. आणि उलट या ज्ञानयोगाला किंवा संन्यासाला आणि आपलं स्वतःचं कार्यत्याग करण्याला कृष्ण खूप टीका करतात. 4थ्या श्लोकात सांगतात की समजा केवळ स्वतःचं कर्म त्याग करून आणि संन्यास घेऊन कोणाला कधी सिद्धी नाही मिळत. आणि असं का होत नाही? 5व्या श्लोकात सांगतात की कारण आत्मा स्वभावतः सक्रिय आहे. त्याला काहीच न करता राहणं शक्य नाही. जसं की मी तुम्हाला भागवत सप्ताहामध्ये बोललो होतो की भगवंत आपल्या गरजांची नेहमीच पूर्तता करतात, परंतु आपल्याला असं वाटतं की काहीच न करता सगळ्या गोष्टी भेटाव्या, की मला नोकरी करण्याची गरज नको, सगळ्या सुखसुविधा अशा भेटाव्या, आपोआपच भेटाव्या. परंतु आपण चर्चा केली की अशा सुखसुविधा आपोआप जरी भेटल्या तरी आपण आनंदी नाही होणार, कारण आपला स्वभाव आहे काही ना काही करणं. तर मग मग हे लोक काहीतरी ड्रग्ज घेणार किंवा नशा करणार, कारण शांत बसून राहणं शक्यच नाही. त्याच्यामुळे आपल्याला जे काम करावं लागतं त्याच्यात आपण आनंदी राहिलं पाहिजे, कारण काम नसणं हे खूप धोकादायक आहे आणि त्याच्यामध्ये आनंदी राहणं शक्य नाही. नंतर कृष्ण 6व्या श्लोकात सांगतात की परत या संन्यासाला किंवा इथे संन्यास म्हणजे वैदिक कर्म संन्यास, भक्ती संन्यास नाही, की स्वतःचे कर्तव्य त्याग करणे करून जरी व्यक्ती केवळ दिखावा करत असेल संन्यासाचा, परंतु त्याचं मन जर इंद्रिय तृप्तीमध्ये असेल तर हा ढोंगीपणा आहे. याच्यामध्ये स्वतःची आणि समाजाची फसवणूक करतो. आणि याच्या विरुद्ध जर एखादा प्रामाणिक गृहस्थ इंद्रिय नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो आणि हळूहळू आपल्या विविध कर्माचं पालन करतो, तर अशा व्यक्तीला मी संन्यासी व्यक्तीपेक्षा अधिक श्रेष्ठ समजतो, असं कृष्ण सांगतात. थोडक्यात जर तुम्ही भगवद्गीतेचा न्यूट्रली अभ्यास केला तर कृष्ण ज्ञानयोगाला नेहमी नाकारतात. ज्ञानयोगाला कधीच इम्पॉर्टन्स देत नाहीत. उलट निष्काम कर्मयोगाला जास्त इम्पॉर्टन्स देतात. आणि ऑफकोर्स गीतेची मुख्य शिकवणूक भक्ती आहे, परंतु जर भक्तीनंतर दुसरा कुठला मार्ग कृष्ण मान्य करत असतील तर निष्काम कर्मयोग आहे, कारण तो सेफ मार्ग आहे. त्याच्यामध्ये व्यक्तीचं नुकसान होण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि 8व्या श्लोकात सांगतात की अर्जुन, कमीत कमी शरीर मेंटेन करण्यासाठी तरी कार्य करावं लागतं. त्याच्यामुळे तू काय कर, नियतम कुरु कर्मत्वम, तुझं नियत कर्म कर आणि अकर्म करण्याचा किंवा कर्म सोडून देण्याचा जो तुझा एक विचार आहे त्याला तू टाळ. आणि मग समजा या श्लोकात काय सांगितलं होतं या श्लोक नंबर 9 मध्ये, परंतु असं नियत कर्म करताना व्यक्तीने मुक्त संग व्हावं. मुक्त संग म्हणजे फळाची इच्छा करू नये, कारण फळाची इच्छा केली की परत ते सकाम कर्म होऊन जातं आणि त्याच्यामध्ये परत मग कर्मबंधन येतं. मग समजा एखाद्या व्यक्तीने विचारले की परंतु या सध्याच्या माझ्या स्थितीमध्ये मी फळाची आशा सोडू नाही शकत, मग मी काय करू? तर अशा व्यक्तीसाठी कृष्ण पुढे उत्तर देतात
10व्या नंबरच्या श्लोकात कृष्ण सांगतात की ठीक आहे, तुमच्या अशा पद्धतीच्या लोकांसाठी एक सिस्टम निर्माण केली आहे. त्या सिस्टमचं नाव आहे कर्मकांड किंवा सकाम कर्मयोग. तर या कर्मकांडामध्ये काय होतं, की भगवंतांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या प्रकारच्या देवता वेगवेगळ्या प्रकारचे विभाग सांभाळतात. जसे की पाणी विभाग, हवा विभाग असे विभाग आहेत आणि मनुष्याकडून अपेक्षा आहे की अशा प्रकारच्या देवतांकडून मिळणाऱ्या गोष्टींचा त्यांनी कृतज्ञता व्यक्त करावी आणि ती कृतज्ञता व्यक्त करताना वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करण्याचं प्रावधान आहे. आता इथे यज्ञ म्हणजे होम हवन नाही, यज्ञ म्हणजे स्वतःचं विहित कर्म पालन करणे, अन्नदान करणे, पंचसूना यज्ञ मी तुम्हाला सांगितले होते. अन्नदान करणे, इतर पशुला अन्न देणे, होम पण एक प्रकार आहे त्याच्यामध्ये. आणि कलियुगासाठी कुठला यज्ञ सांगितलाय? संकीर्तन यज्ञ, कारण कलियुगामध्ये बाकी शक्य नाही. तर ऍटलिस्ट कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तरी संकीर्तन यज्ञ करावा. परंतु जर एखादा व्यक्ती असा करत नसेल तर तो केवळ पाप आचरण करतोय, तो केवळ पापाचं भक्षण करतोय, तो चोर आहे आणि असा व्यक्ती कधीही समाधानाची आनंदाची प्राप्ती करू शकत नाही. श्लोक नंबर 14 पासून काही श्लोकामध्ये हे कर्मकांडाचं सिस्टम कसं कार्य करतं, की विहित कर्म कुठे सांगितले? शास्त्रामध्ये सांगितले. शास्त्र कुठून आले? भगवंतांच्या श्वासांमधून. शास्त्रांच्या आज्ञेचं पालन केल्यानं काय होतं? आपल्या गरजांची पूर्तता होते. गरजांची पूर्तता झाल्यावर काय करण्याची अपेक्षा आहे? कृतज्ञता व्यक्त करण्याची अपेक्षा आहे. तर असं हे यज्ञचक्र आहे. मग आता याच्यानंतरचा दुसरा विभाग चालू होतो 17 पासून. परंतु समजा अशा पद्धतीने व्यक्तीने निष्काम कर्मयोगाचं आपल्या आयुष्यामध्ये पालन केलं आणि निष्काम कर्मयोगाचा फायदा हा आहे की हळूहळू त्याचं हृदय शुद्ध होतं. हृदय शुद्ध होणे म्हणजे भौतिक इच्छा कमी होतात. भौतिक इंद्रियतृप्तीची इच्छा, जे की समजा डोळ्याने काही बघणे, कानाने काही ऐकणे, हाताने काही स्पर्श करणे, ह्या भक्ती सोडून ज्या इतर इच्छा आहेत त्या इच्छा हळूहळू व्यक्तीच्या कमी होतात, कारण त्याचं हृदय विहित कर्माचं पालन केल्याने आपोआपच शुद्ध होतं. हे त्या सिस्टमचा एक लाभ आहे. आणि जेव्हा व्यक्ती अशा स्तरावरती येतो की तो बाहेरच्या वस्तूंवर आपल्या आनंदासाठी निर्भर नाहीये, त्यावेळेस मग तो आपल्या या निष्काम कर्मयोगाचा त्याग करू शकतो, जर त्याची इच्छा असेल तर. परंतु त्याला जर असं वाटलं नाही मला निष्काम कर्मयोगच कंटिन्यू करायचं तर तेही चालेल, किंवा ज्ञानयोग जर त्याला स्वीकारायचा तर मी संन्यास घ्यायचा, आपल्या नेहमीचं कर्म त्याग करत ते पण करू शकतो, किंवा अष्टांग योग पण करू शकतो. या 17व्या नंबरच्या श्लोकापासून त्याच्याकडे 3 चॉईस आहेत. परंतु इथपर्यंत त्याला यावं लागेल निष्काम कर्मयोग करून. याच्या आधी तो सोडून नाही देऊ शकणार. नंतर 18 मध्ये सांगितले की अशा व्यक्तीला कुठूनच काही घेण्याची इच्छा आकांक्षा नाहीये, म्हणून तो कोणासाठी बाध्य नाहीये किंवा कोणाच्या तो कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याला गरज नाहीये, कारण तो कोणावरती आता निर्भर नाहीये. त्याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की कधी कधी काही लोकांना भारतरत्न किंवा असे स्पेशल काही अवॉर्ड असतात, त्या अवॉर्ड मध्ये त्या लोकांना देशाला टॅक्स भरावा लागत नाही. म्हणजे अशा काही काही लोकांना सुविधा दिल्या जातात. आता भारतरत्न आहे की नाही मला माहिती नाही, पण एक उदाहरण म्हणून लक्षात ठेवा. तर हे लोक जेव्हा या स्तरावरती येतात आत्मरतीच्या, तेव्हा त्यांना हे टॅक्स पे करणे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची यज्ञ वगैरे हे कार्य करण्याची गरज नाही. तर 19 नंबरच्या श्लोकामध्ये तस्मात म्हणजे निष्कर्ष. निष्कर्ष काय अर्जुन? त्याच्यामुळे तू तुझं नियत कर्म कर आणि अशा पद्धतीने नियत कर्म करशील तर तुला काय मिळेल? परम मिळेल. परम म्हणजे काय, कोण सांगेल? एक मिनिट, कोण हँड रेज केला? आणखीन जव्हार मधून कोण सांगेल परम आपनोती? परम म्हणजे काय? निष्काम कर्मयोग करून किंवा अशा पद्धतीने कार्य करून त्या व्यक्तीला काय मिळतं? परम म्हणजे? हा, अगदी बरोबर. आपले काय नाव यांचं, सावंत सर तुम्ही आहात की नाही? सावंत सर आवाज येत? हा, येस. कृपा तू बोलते का? हा. तर हे तुम्हाला आठवत आहे ना? ह्या गोष्टी आठवत आहेत ना तुम्हाला? आपण चर्चा केलेली का विसरले सर्व? हा, ठीक आहे, मग काही हरकत नाही, तर मग परत मला रिव्हिजन करावं लागेल. तर परम म्हणजे त्या त्या मार्गाचं अतिउच्च फळ. आता हा व्यक्ती निष्काम कर्मयोगी आहे, त्याच्यामुळे त्याला निर्विशेष मोक्षाची प्राप्ती होईल. मग 20व्या नंबरच्या श्लोकामध्ये भगवंत एक उदाहरण सांगतात की अर्जुन, जनक महाराजांसारख्या राजांनी आपल्या निहित कर्माचं पालन करून सिद्धी मिळवली आहे. मग अर्जुन म्हणेल की मी पण जनक महाराजांसारखा आहे. तर या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की जरी तू जनक महाराजांच्या स्तरावरती आला असेल तरी सुद्धा लोकांना उदाहरण देण्यासाठी तू तुझ्या विहित कर्माचं पालन कर. कारण लोक असे म्हणतील की अरे अर्जुनने त्याच्या विहित कर्माचं पालन केलं नाही तर आम्ही पण तसंच करणार.
तर केवळ लोकांना शिकवण्यासाठी तू तुझ्या क्षत्रिय धर्माचं पालन कर. मग 21व्या नंबरच्या श्लोकात आपण बघितले की सामान्यतः लोकांना श्रेष्ठ लोकांचं अनुकरण करण्याची सवय असते. त्याच्यामुळे समाजामध्ये जे लोक उच्च पदावर आहेत त्यांची जबाबदारी आहे की चांगलं उदाहरण समाजासाठी ठेवलं पाहिजे. नंतर 22 नंबरच्या श्लोकामध्ये कृष्ण स्वतःचं उदाहरण देते की अर्जुन, मला कुठूनच काही मिळवण्याची गरज नाही, कारण हा सर्व खेळ मीच सुरू केलाय. मी फक्त बाहेरून हा खेळ बघतो, तर याच्यातून मला काही मिळवायचं नाहीये. तरी सुद्धा मी माझ्या कर्तव्याचं पालन करतो. का करतो? कारण मी जर नाही केलं, अतंद्रितः म्हणजे तंद्री म्हणजे झोप किंवा आळस करून जर मी हे कारण नाही केलं, तर सगळे लोक माझेच अनुसरण करतील आणि याच्यामुळे समाजाचं नुकसान होईल. आणि तू जो म्हणत होतास की वर्णसंकर होईल, ते न कार्य केल्यामुळे वर्णसंकर होईल. कारण सगळेच लोक मग आपापल्या कर्माचा त्याग करायला लागतील आणि अधार्मिक वागणूक झाल्यामुळे समाजामध्ये वर्णसंकर वाढेल. मग 25 नंबरच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की ज्या पद्धतीने जे आसक्त लोक आहेत, आसक्त म्हणजे ज्यांना की काही कामाच्या मोबदल्यात काही ना काही पाहिजे असतं, की समजा विहित कर्म करून स्वर्ग प्राप्ती पाहिजे, संतती प्राप्ती किंवा यश, जे काही पद प्रतिष्ठा वगैरे, तर हे लोक कसे एकदम आसक्त राहून काम करतात. जेव्हा व्यक्तीला माहित असते की संध्याकाळी एवढ्या कामाच्या मोबदल्यात मला 500 रुपये मिळणार आहेत, तेव्हा तो त्या पैशाच्या लोभाने मन लावून काम करतो. परंतु जर तुम्हाला सांगितलं की नाही संध्याकाळी 500 रुपये वगैरे काही मिळणार नाहीत, परंतु हे काम केल्याने तुमचं मन शुद्ध होईल, तर किती लोक तयार होतील? लोक म्हणतील आम्हाला मन वगैरे काही शुद्ध करायचं नाही. तर इथे 25 नंबरच्या श्लोकात कृष्ण सांगतात की जसे हे आसक्त लोक मोबदल्याच्या इच्छेने खूप मन लावून काम करतात, तसंच तू सुद्धा त्यांच्यासारखंच मन लावून काम कर. जरी तुला काही प्राप्त करण्याची इच्छा नाही तरी सुद्धा. का? कारण अशामुळे त्या लोकांना एक उदाहरण मिळेल की बघा ही व्यक्ती पण किती मन लावून कार्य करते. जसे की समजा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये घरची व्यक्ती पण मन लावून काम करत असेल, तर बाहेरचे लोक पण त्याला बघून त्यांना थोडंफार काम करावंच लागतं. पण घरची व्यक्तीच टाइमपास करते तर बाहेरचे लोक पण टाइमपास करणार. तसंच जरी तुला काही नाही पाहिजे, परंतु तू जर मन लावून कार्य केलं तर एक त्यांच्या पुढे आदर्श निर्माण होईल की बघा ही व्यक्ती काही इच्छा न ठेवता सुद्धा किती चांगल्या पद्धतीने कार्य करते. तर आम्ही सुद्धा आमच्या विहित धर्माचं, आमच्या विहित कर्माचं पालन केलं पाहिजे. हा 25 नंबरचा श्लोक होता. आणि 26 नंबरच्या श्लोकामध्ये ज्ञानयोगीच्या व्यक्तीसाठी कृष्ण परत सांगतात की ज्ञानयोगीने सामान्य लोकांना म्हणणे म्हणजे ज्यांना आपल्या कार्याच्या मोबदल्यात काही पाहिजे. आता परत जे पहिल्यांदा आले असतील त्यांचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून सांगतो. इथे आपली नोकरी, व्यवसाय ते कार्य नाही आहे. फक्त उदाहरण समजण्यासाठी मी सांगितलं. तुम्हाला वाटत असेल की मग आपण कसं काय पगार न घेता काम करावं, ते कार्याचं इथं अभिप्रेत नाहीये. तर इथे कार्य म्हणजे वर्णाश्रमाचे कार्य. वर्णाश्रमानुसार विविध प्रकारचे यज्ञ करण्यासाठी सांगितलंय, विविध प्रकारचे व्रत करण्यासाठी सांगितलंय, विविध प्रकारचे दान देण्यासाठी सांगितलंय. तर हे जे कार्य आहे याच्याबद्दल आपण चर्चा करतो, नोकरी वगैरे नाही, कारण हे वर्णाश्रम आता पालन होत नाही सध्या. तर 26 नंबरच्या श्लोकात कृष्ण सांगतात की अर्जुन, जो व्यक्ती ज्ञानयोगाच्या स्तरावरती आहे, ज्याचं हृदय शुद्ध झाले, त्याने काय केलं पाहिजे? जे लोक सकाम कर्मामध्ये आहेत, ज्यांना विहित कर्म करून काही मिळवायचंय, पुत्र मिळवायचा आहे, स्वर्ग मिळवायचा आहे, संपत्ती मिळवायचे, ऐश्वर्य मिळवायचे, अशा लोकांना जाऊन हे नाही सांगितलं पाहिजे की तुम्ही हे सकाम कर्म सोडून द्या, हे काही चांगलं नाही, याच्यामुळे तुम्हाला बंधन होईल आणि तुम्ही आमच्यासारखं ज्ञानयोग करा ज्याने मोक्ष मिळेल, असं नाही सांगितलं पाहिजे. आपल्याला वाटेल अरे असं कसं काय? कारण की त्या व्यक्तीचा आणखीन तिथपर्यंत श्रद्धा आली नाहीये. तो व्यक्ती तो काय करेल की अरे ठीक आहे, हा म्हणतोय की दान वगैरे करण्याची गरज नाही, असंही कोणाला दान करायला आवडतं, चला आपण सोडून देऊ आणि यांच्यासारखं आपण होऊ. त्याच्यामुळे त्याचं दोन्हीकडे नुकसान होईल, कारण हृदय पण शुद्ध नाही आणि विहित कर्म पण करत नाही. त्याच्यामुळे ज्ञानयोगी व्यक्तीला या 26 नंबरच्या श्लोकात सांगितलंय की तुम्ही सकाम कर्माच्या स्तरावर असणाऱ्या लोकांना भ्रमित करू नका किंवा डिस्टर्ब करू नका. छोटा शब्द, त्यांना त्यांचं कार्य करू द्या, हळूहळू प्रगती करत त्यांना निष्काम कर्मामध्ये येऊ द्या आणि कदाचित एका जन्मामध्ये किंवा अनेक जन्मामध्ये ते शुद्ध हृदयाच्या स्तरावरती जेव्हा येतील तेव्हा तुम्ही त्यांना ज्ञानयोगाचं मार्गदर्शन करू शकता. परंतु हा 26 नंबरचा श्लोक भक्तीसाठी लागू पडत नाही. काय कारण आहे? भक्ती योगी सकाम कर्मीला जाऊन सांगू शकतो का की सकाम कर्म सोडून भक्ती करा म्हणून? काय चर्चा केली होती आपण?
काय सांगू शकतो तो? तर हे भक्तीमध्ये आणि इतर मार्गामध्ये हा फरक आहे. कारण त्या व्यक्तीला निष्काम कर्म करण्यासाठी का सांगितले? कारण तो डायरेक्ट ज्ञानात आला तर त्याचं हृदय शुद्ध नसल्यामुळे त्याला प्रॉब्लेम होईल, त्याची प्रगती नाही होणार. परंतु भक्तीमध्ये असं नाहीये. भक्ती स्वतःच शुद्ध करते. आता आपण भक्तीमध्ये आलोय, आपल्याला कुठे माहिती आहे की आमचा वर्ण कुठला आहे? तर आधुनिक समाजात कोणालाच माहिती नाही कोण क्षत्रिय, कोण ब्राह्मण आहे. जन्माने कोणी असेल, परंतु कार्यानुसार नाही आणि तशा प्रकारचे संस्कार पण आपल्यावर झाले नाही लहानपणापासून. तरी सुद्धा आपल्याला भक्तीमध्ये सर्व संतांनी, सर्व आचार्यांनी प्रोत्साहन दिले, कारण भक्तीचं हे वैशिष्ट्य आहे. तर हा एक भेद तुम्ही लक्षात ठेवा भक्तीमध्ये आणि इतर मार्गामध्ये. न बुद्धिभेदम जनियेत अज्ञानाम कर्मसंगीनाम जोषयेत सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचार. तर इथून पुढे आपल्याला चर्चा करायची आहे. मग 27 मध्ये अर्जुन असा प्रश्न विचारेल की मग कृष्णा, तुम्ही म्हणताय की आपण पण त्या व्यक्तीसारखंच कार्य केलं पाहिजे, आसक्त व्यक्तीसारखं, जरी फळाची इच्छा नाही ठेवली, जेणेकरून त्या व्यक्तीला पण एक आदर्श बघायला मिळेल की कसं कार्य केलं जातं. मग प्रश्न हा येतो, कसं समजायचं की कुठला व्यक्ती आसक्त असून कार्य करतोय आणि कुठला व्यक्ती ज्ञानयोगाच्या किंवा अनासक्तीने कार्य करतोय? कारण दोघंही काम करताना दिसतंय. जसं की एक भक्त पण ऑफिसला जाताना दिसतोय आणि एक साधारण कर्मी पण ऑफिसला जाताना दिसतोय. ऑफिसमध्ये दोघांना सारखेच काम आहे. त्याच फाईल किंवा त्याच प्रकारचे स्टॅम्प मारणे, त्याच प्रकारचे साईन करणे. मग बाहेरून कसं कळणार कोण व्यक्ती कुठला आहे? तर हा 27 नंबरच्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की कसा भेद करायचा, कसं समजायचं की कुठला व्यक्ती कोण आहे. तर भेद करताना कृष्ण सांगतात, इथे तुम्ही थोडं लक्ष द्या. प्रकृती क्रियमानानी गुणे कर्माणी सर्वशा अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. तर या दोन व्यक्तीमध्ये भेद काय आहे? जी आसक्त व्यक्ती आहे, आसक्त व्यक्ती काय करते की स्वतःला कर्ता समजते आणि जी ज्ञानी व्यक्ती आहे किंवा भक्त आहे किंवा शुद्ध हृदयाच्या स्तरावरती आली आहे, ती व्यक्ती स्वतःला कर्ता समजत नाही. मग आता प्रश्न येईल की एक स्वतःला कर्ता समजतो, एक स्वतःला कर्ता समजत नाही. मग कर्ता आहे कोण? तर जसं की आपण भागवत सप्ताहामध्ये पण चर्चा केली होती की कुठलंही कार्य होण्यासाठी 5 गोष्टींची आवश्यकता असते. अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. 18व्या अध्यायामध्ये हा श्लोक येतो. तर इथे चर्चा काय ते बघूया. बघा, आता समजा मी एक आत्मा आहे आणि मी इच्छा केली की समजा ऑफिसला जाणे ही मी इच्छा केली आत्म्याने, परंतु ऑफिसला जाण्यासाठी मला पायाची गरज आहे आणि पाय तर हा निर्जीव पदार्थ आहे किंवा भौतिक प्रकृतीचा पदार्थ आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की प्रकृती म्हटली की कुठला शब्द लक्षात ठेवायचा? काय आठवायचं प्रकृती म्हटल्यावर? तीन गुण. तर जेव्हा आपण दुसऱ्या स्कंदामध्ये समोर चर्चा करू तेव्हा आपण बघूया की या 3 गुणांपासून कशा सगळ्या गोष्टींची जडणघडण होते. तर प्रकृती म्हणजे 3 गुण. तर या 3 गुणांच्या आपसी कार्यानेच या पूर्ण विश्वाची निर्मिती होते. जीवांच्या शरीराची निर्मिती, त्याच्या इंद्रियांची निर्मिती, सर्व काही हे 3 गुण आणि काळाच्या प्रभावानेच घडतं. त्याच्यामुळे इथे काय सांगतात कृष्ण की आत्मा स्वतः कार्य करू शकत नाही, कारण त्याच्यासाठी त्याला जे पाय लागतात ते प्रकृतीने दिलेत. समजा एखादा पेनला तो साईन करत असेल, पेन पण प्रकृतीचा पदार्थ आहे. तर हात हा जो प्रकृतीने दिलेला पदार्थ, पेन जो प्रकृतीने दिलेला पदार्थ, हे दोन्ही प्रकृतीचे घटक एकमेकाच्या संपर्कात येतात आणि कार्य घडून येतं. त्याच्यामुळे जो ज्ञानी व्यक्ती आहे किंवा भक्त आहे तो समजतो की मी करता नाहीये, हे प्रकृतीचे घटक आपसांमध्ये देवाणघेवाण करून हे कार्य घडून आणतात. आता हे समजायला थोडंसं क्लिष्ट आहे. याच्यात आणखीन एक गोष्ट अशी लक्षात ठेवावी लागेल, याचा अर्थ असा नाही की आपण बिलकुलच करता नाहीये. जीव पण करता आहे, परंतु 3 कर्ता असतात. एक तर कर्ता आहे प्रकृती, जसं की आपल्याला साईन करण्यासाठी पेन लागणार, लिहिण्यासाठी पेपर लागणार, हे सरळ सरळ प्रकृती आहे. किंवा आपलं शरीर, शरीर पण एक मृत पदार्थच आहे. हे झाली प्रकृती. त्याच्यानंतर दुसरा कर्ता आहे ईश्वर. ईश्वर त्याला परवानगी देतो. ईश्वर किंवा परमात्मा म्हणू शकतो आपण, की समजा एखाद्या व्यक्तीची इच्छा आहे की रोल्स रॉयस कार घ्यायची. इच्छा त्याची ही कार घेण्याची आहे, परंतु त्याच्या कर्मानुसार जर त्याचा एवढं कर्म नसतील ती गोष्ट त्याला मिळण्याची, तर इच्छा करून सुद्धा ती गोष्ट त्याला मिळेल असं नाही. अशा आयुष्यामध्ये आपण बऱ्याच इच्छा करतो, परंतु त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात असं नाहीये.
पण त्याच्यासाठी तितक्या प्रमाणात कर्म पण असले पाहिजे. आणि कर्माचं फळ देणारी जो नियंत्रक आहे ते परमात्मा आहे. तर परमात्मा हा परवानगी देणारा करता आणि जीव मग कुठला करता आहे? तर जीव हा इच्छा करणारा करता आहे. की मला साईन करायची, मला ऑफिसला जायचंय, मला कार घ्यायची, ही इच्छा जीवाची आहे. ईश्वर ती इच्छा करत नाही किंवा प्रकृती तर इच्छा करू शकत नाही, कारण प्रकृती तर निर्जीव आहे. पेन कधीच इच्छा करणार नाही की मला साईन करायची. साईन करण्याची इच्छा ही जीवाची आहे. आणि ईश्वर पण इच्छा करणार नाही, कारण ईश्वर तर सगळ्यापासून अनासक्त आहे. त्याला कशातून काही मिळवायचं नाही. परंतु इच्छा हा जीव करतो. परंतु त्याच्या इच्छेला त्याच्या कर्मानुसार होऊ द्यायचं किंवा नाही होऊ द्यायचं, हे प्रकृती आणि ईश्वर त्याला मदत करतात. त्याच्यामुळे जेव्हा पण भगवद्गीतेमध्ये किंवा एखाद्या क्लासमध्ये सांगितलं जातं की आपण करता नाही आहोत, तेव्हा असं समजायचं की त्या कार्याचं श्रेय आपण नाही घेतलं पाहिजे. त्याच्या मागचा सिद्धांत हा आहे. जेव्हा पण असं म्हटलं जातं की आपण करता नाही आहोत किंवा जीव करता नाही आहे, तर तिथे अभिप्रेत अर्थ काय आहे की त्या कार्याचं आपण श्रेय नाही घेतलं पाहिजे. आणि काय हीच गीता 18व्या अध्यायात किंवा 13व्या अध्यायात सांगते की जीव करता आहे. तो काय श्लोक आहे? सज्जनते गुणकर्मसु म्हणून 13व्या अध्यायात एक श्लोक येतो की जीव गुणाच्या प्रभावाने एकत्र येऊन कार्य करतो. तर जीव हा करता आहे हा शब्द जेव्हा येतो तेव्हा लक्षात ठेवायचं की कार्याचं बरं वाईट फळ हे आपल्याला घ्यावं लागेल. नाहीतर मग लोक काय म्हणतील की मी करता नाही तर मग खून केलं तर मला शिक्षा नाही दिली पाहिजे. तर असं नाही. जेव्हा श्रेय घ्यायचा प्रश्न येतो तेव्हा मी करता नाही, आणि जेव्हा जबाबदारी घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा जीव करता असतो. कारण जीव इच्छा करणारा करता आहे. परंतु इच्छा केल्याने सगळं होतं असं नाही, म्हणून तो पूर्णपणे करता पण नाहीये. तर एकाच वेळेस जीव करता पण आहे आणि अकर्ता पण आहे. करता केव्हा आहे? जेव्हा जबाबदारी घ्यायची. नाहीतर असं होऊ नये की प्रभूजी मी कुठे करता आहे, मी कशाला 16 माळा करू. तेव्हा नाही, ते जेव्हा जबाबदारी घ्यायची तेव्हा आपण करता आहोत. तेव्हा असं समजलं पाहिजे की समजा आपल्याला एखादी सेवा दिली की माझी सेवा ही सेवा होणारच नाही, हा कर्ताभाव तिथे ठेवला पाहिजे. परंतु जेव्हा श्रेय घेण्याची वेळ येते की ही सेवा कोणी केली, तेव्हा आपण म्हटलं पाहिजे की ईश्वराच्या कृपेने किंवा भगवंतांच्या ज्या इतर भक्तांनी किंवा इतर जी साधनं उपलब्ध झाली त्याने हे कार्य झालं. तर हा फरक तुम्हाला समजला, केव्हा कर्ता भाव घ्यायचा, केव्हा कर्ता भाव नाही घ्यायचा? काही कन्फ्युजन आहे? बघा, तुम्ही इथे जर प्रश्न विचारले आणि गोष्टी क्लिअर केल्या तर चांगलं होईल. नाहीतर फक्त समोर जाणे आणि परत मग मूलभूत सिद्धांत नाही समजले तर काही फायदा नाही. हे तुम्हाला समजलंय? हा, तर बघा दोन गोष्टी आहेत. या श्लोकामध्ये असं सांगितलंय की विमूढ व्यक्ती, विमूढ म्हणजे मूर्ख, मूर्ख व्यक्ती स्वतःला कर्ता समजतो आणि जो ज्ञानी व्यक्ती आहे तो स्वतःला कर्ता समजत नाही. का समजत नाही? कारण ज्ञानी व्यक्ती म्हणतो की जे माझं शरीर आहे ते प्रकृतीपासून बनलंय आणि ज्या पदार्थांचा मी कार्य करण्यासाठी उपयोग करतो, समजा की पेन असेल, पेपर असेल, ते सुद्धा प्रकृतीचे आहेत. त्याच्यामुळे मी कर्ता नाहीये. प्रकृतीचेच घटक एकमेकांशी देवाणघेवाण करतायत. तर हा जेव्हा विचार ठेवला जातो तेव्हा आपण करता नाही ही भावना आहे. परंतु मग एखादा व्यक्ती म्हणेल की समजा मी चोरी केली, तर माझा जो हात आहे तो प्रकृतीचा घटक आहे आणि जे करन्सी नोट आहेत ते सुद्धा प्रकृतीचा घटक आहे. तर दोन घटक एकमेकांशी मिळाले त्याच्यामध्ये मी का चोर? तर तिथे तिथे त्याला कर्ता मानलं जातं. का मानलं जातं? कारण इच्छा करणे हा त्याचा कर्ताभाव आहे. त्याच्यामुळे मी एकदम सिंपल लाईन मध्ये सांगतो की जीवाने इच्छा केल्याशिवाय कार्य होत नाही. त्याच्यामुळे जीवाला जबाबदार धरलं जातं कुठल्याही कार्यासाठी, तेव्हा तो कर्ता होतो. हा एक सिद्धांत आहे. परंतु जेव्हा श्रेय घेण्याची वेळ येते, हे कार्य कोण केलं, तेव्हा जीवाने स्वतःला कर्ता समजू नये. कारण तसं समजल्यामुळे तो बाध्य होईल आणि असं ही कार्य हे प्रकृतीचे घटक एकमेकांशी मिळून करून आणतात. फक्त दोन लाईन लक्षात ठेवा. जेव्हा जबाबदारीची वेळ येते तेव्हा स्वतःला कर्ता समजायचं, कारण आपण इच्छा करतो. आणि जेव्हा श्रेय घेण्याची वेळ येते तेव्हा स्वतःला कर्ता समजायचं नाही, कारण अशा भावनेने कर्मबंधन होतं आणि असंही प्रकृतीचे घटकच एकमेकांशी मिळून कार्य करून आणतात. आता क्लिअर आहे का? आणखीन कन्फ्युजन झालं? तर आणखीन कोणाचा प्रश्न आहे? जवाहरमध्ये सर्वांना समजलं? करता केव्हा समजायचं, अकर्ता केव्हा समजायचं?
समजलं ना? ठीक आहे. हा तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा श्लोक आहे. तर इथे जरी आपण तरी आपण इथे जरी निष्काम कर्मयोगाची चर्चा करत असलो, तरी हा श्लोक जितका बोलायला आणि समजून सांगायला सोपा आहे, तितका आचरणात आणण्यासाठी सोपा नाहीये. तर इव्हन भक्तीमध्ये पण जरी हे भक्तीचं वर्णन नाहीये, निष्काम कर्मयोगाचं वर्णन सुरू आहे, तरी सुद्धा हा श्लोक आपण भक्तीमध्ये पण वापरू शकतो. अं, की समजा आपण एखादी सेवा करतो. समजा आता मी भागवत सप्ताहामध्ये क्लास दिला. तर लोक जर मला म्हटले की क्लास चांगला नाही झाला आणि त्या क्लासने मी लोकांच्या अशा फीडबॅकने समजा मी निराश झालो. तर इथे कुठला भाव दिसतोय माझा? कोण सांगेल? की मी समजा काही भक्तांना विचारलं की आजचा क्लास कसा होता आणि ते बोलले की प्रभूजी क्लास एकदम बिलकुल खराब होता आणि त्यांच्या फीडबॅकमुळे मी निराश झालो. तर याच्यातून माझा कशा पद्धतीचा विचार दिसून येतो? येस माताजी. हां, तर कर्ता भाव दिसतो ना, की मी समजतोय की मीच सर्व काही करतोय, मीच अभ्यास करतोय, मीच वाचन करतोय आणि मीच सांगतोय. असं नाहीये. याच्यामध्ये बरेच फॅक्टर इन्व्हॉल्व आहेत, की ऐकणाऱ्या लोकांची मनस्थिती, त्यावेळेसचा विचार किंवा माझ्या हृदयामध्ये असणारी भक्तीची शक्ती, त्यांच्या हृदयामध्ये असणाऱ्या परमात्म्याची परवानगी, बरेच घटक कारणीभूत आहेत. हं. असं पण होतं की एक क्लास एका व्यक्तीला खूप चांगला वाटेल, तोच क्लास दुसऱ्या व्यक्तीला बिलकुल चांगला नाही वाटत. असं पण होतं. असं मी स्वतः अनुभवलंय. परंतु जर मी त्याने निराश होत असेल, तर आपण चर्चा काय करतोय? चर्चा थोडीशी मी विषयांतर केलं. याला भक्तीमध्ये कसं समजून घ्यायचं याच्यासाठी. हा भक्ती संदर्भात श्लोक नाही आहे. पण तरी सुद्धा मी सांगतोय, की हा बोलायला सोपं आहे, पण करायला खूप कठीण आहे. की जेव्हा आपण एखादं भक्तिमय कार्य करतो आणि त्या कार्यात अपयश येतं आणि आपण निराश झालो, याचा अर्थ आपण स्वतःला कर्ता समजतो. की मी प्रचाराला गेलो म्हणजे लोक आलेच पाहिजे किंवा मी कीर्तन केलं म्हणजे सर्व लोकांनी माझ्या मागे गायलंच पाहिजे किंवा मी एखादं काही सेवा घेतली की सर्वांनी त्याच्यामध्ये आलंच पाहिजे. तर ही भावना काय होती? कर्त्याची भावना आहे. की मीच करतोय, मी बोलतोय, मी गातोय, मी कुकिंग करतोय. परंतु तिथे आपण हे बघत नाही की प्रकृतीचे गुण पण इन्व्हॉल्व आहेत, ईश्वराची इच्छा पण इन्व्हॉल्व भक्तीमध्ये तर ऑफकोर्स कृष्णाची इच्छा पण इन्व्हॉल्व आहे, वैष्णवांचा आशीर्वाद पण इन्व्हॉल्व आहे. बऱ्याच सगळ्या घटकांनी मिळून ही गोष्ट बनते. कुठल्या एका व्यक्तीच्या प्रयत्नावरती सगळं काही निर्भर नाही. परंतु याला दुसरी एक साईड अशी आहे, जसे की आपल्या मराठीमध्ये नाण्याची दुसरी साईड म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये फ्लिप साईड म्हणतात. तर फ्लिप साईड काय होऊ शकते, की मग व्यक्ती असा म्हणेल की ठीक आहे, माझा क्लास लोकांना आवडो किंवा न आवडो किंवा माझी कुकिंग लोकांना आवडो किंवा न आवडो, माझं मी करेल. आणि मी करता भाव घेत नाही. हं. असा विचार करणं हे पण चुकीचं आहे. तर तिथे आपण कुठला भाव घेतला पाहिजे? समजा मी क्लास देतोय आणि मी असा विचार केला की क्लास आवडो किंवा न आवडो, याच्याशी मला काही घेणं-देणं नाही. माझा मी क्लास दिला. त्यांना आवडला तर ठीक, नाही आवडला तर त्यांची मर्जी. तर इथे समस्या काय आहे? कोण सांगेल? तुम्ही गेस करू शकता ना. आता तुम्ही सगळे लोक एवढे एज्युकेटेड आहात. तुम्ही ऐकलेल्या चर्चेवरती थोडंसं त्याच मुद्द्यांचं संगनमत करून तुम्हाला काय वाटतं? निष्कर्ष हे सांगायला विचारतोय मी. श्लोक थोडी विचारला. हां. हं. आणि आणि जेव्हा मी म्हणतो, की यांना क्लास आवडो किंवा न आवडो किंवा माझी कुकिंग आवडो किंवा न आवडो, हे पण चुकीचं आहे. कारण की तेव्हा मी जबाबदारी घेत नाहीये. तर मी परत तेच सांगतोय, की हा श्लोक भक्तीमध्ये कसा लागू करायचा याच्यावरती मी चर्चा करतोय. हं. की जेव्हा एखाद्या कार्यामध्ये, भक्तिमय कार्यामध्ये अपयश येतं, तेव्हा निराश होणं, हे पण कर्तृभावाचं लक्षण आहे. की आपण तिथे स्वतःला सेंटर समजतो, की माझ्यामुळे सगळं झालं पाहिजे आणि नाही झालं म्हणजे मीच नाही केलं. ऍक्च्युअली एका दृष्टिकोनातून हा श्लोक डिप्रेशनमध्ये पण लागू पडतो. व्यक्ती डिप्रेस का होतो? डिप्रेशन हे याचं लक्षण आहे, की स्वतःला व्यक्ती जेव्हा केंद्र समजतो आणि त्याच्यात स्वतःला ग्रेट किंवा केंद्र समजण्याच्या भावनेला जेव्हा तडा जातो, तेव्हा व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातो. आता ऑफकोर्स डिप्रेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता मला पण डिप्रेशनचा आजार आहे, तर मी त्या डॉक्टरांकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितले, की तुमचं डिप्रेशन वेगळं आहे. तुमच्या अनुवंशिक बदलामुळे तुमच्या मेंदूमध्ये काही रसायनं तयार होत नाहीयेत. त्याच्यामुळे तुम्हाला तर म्हणजे तुम्हाला गैरसमज होऊ नये म्हणून मी सांगतोय. डिप्रेशन 2 प्रकार आहेत. एक एंडोजेनस डिप्रेशन, आता जास्तच मेडिकलचं होते आणि एक आहे एक्झोजेनस डिप्रेशन.
तर एक्झोजेनस डिप्रेशन म्हणजे परिस्थितीमुळे येणारं डिप्रेशन, की प्रेमभंग होणे किंवा परीक्षेत अपयश येणे किंवा जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू होणे. हे जे डिप्रेशन आहे, समजा एखादा विद्यार्थी परीक्षेत अपयशी झाला आणि त्याच्यामुळे जर तो डिप्रेशन मध्ये गेला, याचा अर्थ तो स्वतःला पूर्णपणे कर्ता समजतोय, की मीच कर्ता आहे आणि यश मिळालंच पाहिजे. त्याला हा 27 नंबरचा श्लोक लागू पडतो. प्रकृती क्रियमानानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. कार्य कोण कोण करते? प्रकृती क्रियमानानि. प्रकृतीचे गुण आहेत, हे कार्य घडून आणतात. परंतु हा व्यक्ती काय समजतो, हा विद्यार्थी, की मी सेंटर ऑफ ऍक्टिव्हिटी आहे, मी जे विश्वाचा केंद्रबिंदू आहे आणि जर मी अपयशी झालं म्हणजे याच्या पलीकडे काही जगच नाहीये आणि मग तो डिप्रेशन मध्ये जातो. पण जर एखाद्या व्यक्तीला भगवद्गीतेचं ज्ञान असेल, की ठीक आहे, की कार्यामध्ये पण वेगळ्या प्रकारचे घटक असतात. मी इच्छा केली, माझ्या दृष्टीने प्रयत्न केला, परंतु प्रकृती, माझे कर्म, ईश्वराची अनुमती या गोष्टींचा पण त्याच्यामध्ये समावेश आहे. असा जर विचार केला तर तो व्यक्ती स्वतःची साम्य स्थिती मेंटेन करू शकतो. ऑफकोर्स याची परत फ्लिप साईड असं नाही की मग आळशी होऊन अभ्यासच करायचा नाही, हे पण नाहीये. तर इथे निष्काम कर्मयोगाची आपण चर्चा करतोय. अर्जुनाचा प्रश्न असा आहे की जर दोघेही सारखेच काम करत असतील तर मग कसं समजायचं कोण निष्काम कर्मयोगी आहे किंवा ज्ञानी आहे, कोण सकाम कर्मी आहे? तर कृष्ण सांगतात की जो व्यक्ती स्वतःलाच कर्ता समजतो, तो व्यक्ती आसक्त आहे आणि तो सकाम कर्मयोगी आहे. याच्यावरती आपण भक्तीमध्ये पण चर्चा केली. तर हा श्लोक खूप चिंतन करण्यासारखा आहे भक्तीमध्ये पण, दोन्ही परिस्थितीमध्ये. मला फक्त एवढी आशा आहे की जास्त तुमचं कन्फ्युजन नसेल झालं. कन्फ्युजन झालं की क्लिअर आहे? काहीच उत्तर नाही दिलं म्हणजे दोन्ही समजत नाही. कन्फ्युजन होते जास्त चर्चेमुळे या. जव्हारचे आमचे भक्त काहीच बोलत नाही. नाही ना कन्फ्युजन? ओके. तर ठीक आहे. दुसऱ्या मार्गामध्ये चर्चा केली. मग इथे फक्त एवढं लक्षात ठेवा की जो स्वतःला कर्ता समजतो तो आसक्त आहे, अविद्वान आहे. म्हणजे शुद्ध हृदयाचा किंवा ज्ञानयोगाचा व्यक्ती आणि सामान्य व्यक्तीमध्ये फरक काय आहे? सामान्य व्यक्ती स्वतःलाच केंद्रबिंदू समजतो, मी सगळं काही करतो असा त्याचा भाव असतो. हे त्याचं उत्तर आहे सोप्या शब्दात. त्याचा आपण भक्तीमध्ये पण त्याला कसं वापरायचं याची चर्चा केली. याच्या विरुद्ध जो विद्वान व्यक्ती आहे, कारण की आपण भगवंत बोलले होते की अरे जसा तो सामान्य व्यक्ती आसक्त होऊन काम करतो ना, आपण पण तसंच काम करायचं, कारण त्याला आदर्श ठेवायचा. त्याला वाटलं पाहिजे अरे हा पण आपल्यासारखंच कार्य करतोय. मग दोघं सारखेच कार्य करतात, दोघात फरक कसा समजणार? तर एक फरक सांगितला की जो सामान्य व्यक्ती तो स्वतःलाच केंद्र समजतो, स्वतःलाच कर्ता समजतो, जरी इतर घटक इन्व्हॉल्व असले तरी. परंतु इथे 28 नंबरच्या श्लोकामध्ये तत्ववित्तू महाबाहो, तर तुम्हाला मी आधी सांगितलं तस्मात हा शब्द आल्यावरती काय समजायचं? तस्मातचा अर्थ काय होतो? हा येस, हा दिव्या माताजी सांगा. हा, तस्मात म्हणजे म्हणून किंवा निष्कर्ष. आणि त्याचबरोबर इथे एक वेगळा शब्द येतो तू म्हणून बघा. जर तुमच्याकडे भगवद्गीता असेल, किती पान नंबर आहे श्लोक नंबर 28चा? 3.28, 142 मध्ये बघा, तुला काय सांगितलंय? परंतु. परंतु तर हा तू शब्द केव्हा पण आला ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की मागच्या चर्चेच्या विरुद्ध जेव्हा उदाहरण दिलं जातं तेव्हा तू हा शब्द येतो. जसं की मी तुम्हाला भागवत सप्ताहामध्ये सांगितलं, नंदस्तु आत्मन्य उत्पन्नो जाता लादो महामना. नंदस्तु, परंतु कृष्ण नंदाला पण झाला. म्हणजे कृष्ण वसुदेवांचे पुत्र होतेच, परंतु यशोदेला पण कृष्ण झाला होता. तर ते उदाहरण जर किचकट असेल एवढं लक्षात ठेवा, तू हा शब्द जेव्हा पण येतो तर मागच्या जी चर्चा चालू आहे त्याच्या कॉन्ट्रास्टची किंवा त्याच्या विरुद्ध किंवा त्याच्या विपरीत उदाहरण जेव्हा दिलं जातं तेव्हा तू हा शब्द वापरला जातो. तर मागीच्या श्लोकात काय उदाहरण दिलं की सामान्य व्यक्तीचा भाव काय असतो, त्याचा कर्ता भाव असतो. तर याच्या विरुद्ध विद्वान व्यक्तीचा काय भाव असतो ते सांगण्यासाठी हा श्लोक आहे. म्हणून इथे हा तू शब्द वापरलाय, तत्वविद तू. परंतु तत्वविद व्यक्ती, वित, वेद, विन हे सगळे सारखे शब्द आहेत. जाणणे किंवा माहीत असणे, ज्याला तत्व माहीत आहे.
तत्वविद म्हणजे माहित असणे, परंतु ज्याला तत्व माहित आहे, हे महाबाहू अर्जुना, असा व्यक्ती जाणतो, काय जाणतो, की गुण कर्म विभागाने म्हणजे प्रकृतीच्या गुणांच्या विभागाने एकमेकांची गुणगुणाशी वर्तनत. गुण एकमेकांसोबत क्रिया प्रक्रिया करून कार्य घडून येतं. जशी आपण मागे पण चर्चा केली ना, की समजा आपला हात आहे, हात पण प्रकृतीने दिलेला आहे आणि पेन पण प्रकृतीचा पदार्थ आहे. तर दोन पदार्थांच्या आपसामध्ये क्रिया प्रक्रिया होऊन साईन होते. तर हा जो विद्वान व्यक्ती आहे तो जाणतो की तत्वविद म्हणजे विद्वान, तो जाणतो की हे केवळ प्रकृतीच्या गुणांचे आपसी कार्य घडून येतात आणि याच्यामुळे हे कार्य होतं. तर असा व्यक्ती स्वतःला करता समजत नाही. इति मत्वा न सज्जते. स्वतःला करता समजत नाही. 27 नंबरच्या श्लोकामध्ये सामान्य व्यक्तीचा मनोभाव काय असतो ते सांगितलं आणि 28 नंबरच्या श्लोकामध्ये विद्वान व्यक्तीचा काय मनोभाव असतो ते सांगितलं. तर या दोघांमध्ये मग कसा भेद करायचा हा अर्जुनाचा प्रश्न होता. त्याचं उत्तर असं दिलं कृष्णाने की जी सामान्य व्यक्ती आहे ती करता समजून कार्य करते, परंतु ही जी विद्वान व्यक्ती आहे ती स्वतःला करता समजत नाही. हा या दोघांमधला मुख्य भेद आहे. केव्हा करता समजत नाही, जेव्हा श्रेय घ्यायचं असतं, पण जबाबदारी जेव्हा घ्यायची असते तेव्हा करता समजावं लागतं. तर हा दोघांमधला भेद झाला. इथे परत कृष्ण, आपण आधी अशाच एका श्लोकाची चर्चा केली होती की मला वाटतं श्लोक नंबर 26 असेल. हा ना, बुद्धिभेदम जनित जो श्लोक आहे त्याच्यासारखाच एक्झॅक्टली सेम हा श्लोक आहे. इथे चर्चा संपत्ती म्हणून कदाचित कृष्णाने परत हा श्लोक सांगितलाय. 26 नंबर मध्ये कृष्ण काय बोलले होते की ज्ञानी व्यक्तीने, ज्ञानयोगाचं आचरण करणाऱ्या व्यक्तीने सामान्य लोकांना भ्रमित करू नये किंवा त्यांच्या कार्यापासून त्यांना डिस्टर्ब करू नये, कारण त्यांची पात्रता नाही आहे आसक्ती सोडून ज्ञानयोगामध्ये येण्याची. तसंच 29 नंबरच्या श्लोकात काय सांगतात कृष्ण, प्रकृतीर गुण संमूढा सज्जनते गुण कर्मसु तान अकृष्ण विदो मंदान, की जे लोक अकृष्णविद आहेत. बघा, दोन शब्द श्लोकामध्ये जर तुम्ही लक्षात दिलं, अकृष्णविद आणि कृष्णविद, पान नंबर 143 वरती. अकृष्णविद म्हणजे अल्पज्ञानी आणि कृष्णविद म्हणजे ज्याला वास्तविक ज्ञान आहे. दोघांमधला भेद. तर जो अल्पज्ञानी व्यक्ती आहे किंवा आसक्त व्यक्ती आहे किंवा सकामकर्मी व्यक्ती आहे, तो काय होतो, प्रकृतीच्या गुणांनी मूढ होतो. मूढ म्हणजे भ्रमित होतो आणि स्वतःलाच करता समजतो आणि आसक्त होतो. परंतु अशा व्यक्तीला तान अकृष्ण विदो मंदान, या लोकांना काय काय शब्द वापरले कृष्णाने, मंद म्हणतात त्यांना. मंद म्हणजे थोड्याशा सरळ शब्दामध्ये मूर्ख म्हणू शकतो. परत मूढ म्हणजे मूर्ख किंवा पूर्णपणे भ्रमित झालेला. तर अशा व्यक्तीला कृष्णविन म्हणजे ज्याला माहिती आहे हे कार्य कसं घडून येतं, केवळ आपणच करता नाही आहोत, आपण इच्छा करतो, परंतु प्रकृतीचे इतर घटक पण असले पाहिजे, ईश्वराची परवानगी पण असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी पण असतील तेव्हाच कार्य घडून येतं, याचं ज्याला ज्ञान आहे, अशा व्यक्तीने सामान्य लोकांना डिस्टर्ब करू नये. कारण काय, त्यांची ही आसक्ती सोडण्याची आणखीन लेवल आलेली नाहीये आणि त्यांना जर आपण इमॅच्युअर स्टेजमध्ये जर इथे घेऊन आलो तर प्रॉब्लेम होतो. जसं की असं म्हटलं जातं, समजा एखाद्या अंड आहे, अंड्यातून एखादा पक्षी समजा बाहेर येतो, तर असं म्हटलं जातं की त्याला स्वतः बाहेर येऊ दिलं पाहिजे. जर आपण त्याला, एखाद्या व्यक्तीने बाहेरून अंड फोडून त्याला बाहेर काढलं तर बऱ्याचदा तो पक्षी कमजोर राहतो, कारण त्याची वाढच होत नाही व्यवस्थित. त्याला त्या फोडण्याच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा तो पूर्णपणे मजबूत होतो तेव्हाच तो बाहेर येतो. तर अशाच पद्धतीने हा व्यक्ती सध्या आसक्त आहे, याला संपत्ती पाहिजे, पद प्रतिष्ठा नाव सर्व काही पाहिजे आणि तुम्ही त्याला, आणि तो स्वतःलाच करता समजतो की मी आलो, मी बघितलं, मी जिंकून घेतलं सारं, किंवा जस्ट लोक म्हणतात जस्ट डू इट, यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन फ्युचर, असे काही काही लोक मोटिवेशनल टॉक देतात. तर ठीक आहे, त्याचा पण एक रोल आहे. तर अशा लोकांना आपण डायरेक्ट नाही सांगितलं पाहिजे की अरे हे असं नाहीये, याच्यामध्ये दुसरे पण घटक आहेत, स्वतःला करता नको समजू. तर ठीक आहे, त्यांना त्या पद्धतीने कार्य करू द्या, परंतु कमीत कमी धार्मिक तरी कार्य करतील. तर हळूहळू त्यांची प्रगती होत 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 ते निष्काम कर्माच्या स्तरावरती येतील आणि निष्काम कर्म करून जेव्हा त्यांचं हृदय शुद्ध होईल तेव्हा मग तुम्ही त्यांना ज्ञानयोगाचं मार्गदर्शन करू शकता. तर असं कृष्ण 29 नंबरच्या श्लोकात सांगतायत. 27-28 मध्ये आपण बघितलं की सामान्य व्यक्ती आणि विद्वान व्यक्ती किंवा ज्ञानयोगीमध्ये फरक काय. 29 मध्ये सांगले असं सामान्य व्यक्तीला डिस्टर्ब नाही केलं पाहिजे, कारण तो आणखी परिपक्व नाहीये. ज्ञानी व्यक्तीने अशा व्यक्तीला विचलित करू नये, त्यांनी स्वतः अतिशय योग्य पद्धतीने निष्काम कर्मयोग करावे. का? तर उदाहरण देण्यासाठी.
जेणेकरून असा व्यक्ती निष्काम कर्म करण्यास प्रोत्साहित होईल आणि हळूहळू शुद्ध झाल्यावर मग त्याला आत्मज्ञान मिळेल. परंतु भक्तीमध्ये हा सिद्धांत लागू होत नाही, कारण भक्ती स्वतः शुद्धीकरण करते. आपण एखाद्या व्यक्तीला सरळ सरळ सांगू शकतो की तुम्ही हे जप तप हे वेगळ्या प्रकारचे व्रत उपवास करण्याची गरज नाही, डायरेक्ट भगवत भक्ती करा तरी चालतं, कारण याला शास्त्र मान्यता आहे. जसं की एक तो श्लोक आहे, अकामः सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. एखादा व्यक्ती अकामी म्हणजे त्याला काहीच पाहिजे नाही, सकामी त्याला पद प्रतिष्ठा पाहिजे, आणि एखादा मोक्षकामी काही इच्छा असो नसो प्रत्येक व्यक्ती भगवंतांची भक्ती करून त्या इच्छा पूर्ण करू शकतो. त्याच्यामुळे भक्तीमध्ये आपण सर्वांना वळवू शकतो. तर प्रभुपाद याचं तात्पर्य उदाहरण देतात की जरी कृष्ण म्हणत असले की अशा लोकांना डिस्टर्ब करू नये, तरी भगवंतांचे भक्त हे कृष्णापेक्षा अधिक दयाळू असतात. आणि आपण हे भक्त जाऊन लोकांना डिस्टर्ब करतात की हे सोडून द्या, कर्मकांड सोडून द्या, हे विहित कर्म याच्यामध्ये जास्त वेळ घालू नका, भक्तीकडे या भक्तीकडे या, असं आपण नेहमी प्रचार करतो. तर हे रिस्क स्वतःच्या रिस्कवरच आपण करतो ऍक्च्युली. तर याचं वर्णन प्रभुपादांनी किंवा आचार्यांनी पण तात्पर्यामध्ये कसं केलंय की ही जी शरीर भावना आहे, शरीर भावना म्हणजे स्वतःला शरीर समजणं किंवा स्वतःला कर्ता समजणं, ही भूतबाधेसारखी आहे किंवा वेड होण्यासारखी. भूतबाधेपेक्षा आपण वेडपणाचं उदाहरण घेऊया. जर तुम्ही कधी एखादा वेडा पेशंट बघितला असेल, तर त्या वेड्या पेशंटला आपण दिवसभर जरी बोलत बसलो की अरे तू वेडा नाही आहेस, तुझं नाव हे आहे, तुझ्या घरची हे व्यक्ती आहे, तू एवढ्या मोठ्या पदावर आहे, असं 1,00,000 वेळेस जरी सांगितलं तरी त्या व्यक्तीला काही फायदा होतो का? होतो की नाही होतो? नाही. तुम्ही जर पेशंट नसते बघितले तर मी बघितले मेडिकल कॉलेजमध्ये असे पेशंट. तर काही काही लोकांना काय आजार असतो, त्याला मेडिकलच्या भाषेमध्ये डिल्युजन म्हणतात, मराठीत काय म्हणतात माहित नाही. तर एका आजाराचं नाव आहे डिल्युजन ऑफ रेफरन्स. तर डिल्युजन ऑफ रेफरन्स मध्ये काय समस्या होते की या व्यक्तीला काय वाटते की सगळे लोक माझ्याबद्दलच बोलतायत. तो नेहमी शकच्या भावनेमध्ये असतो की समजा घरामध्ये 2 व्यक्ती बोलतात तर तो विचार करतो की हे दोघं माझ्याबद्दलच बोलतायत, किंवा रस्त्यामध्ये गेला आणि एकत्र लोक जमा उभं राहून काहीतरी बोलत असले की हा मनामध्ये विचार करतो की हे माझ्याबद्दलच बोलतायत. आणखीन एक आजार आहे, त्याचं नाव आहे डिल्युजन ऑफ पर्सिक्युशन. याच्यामध्ये पेशंटला काय वाटतं की हे सगळे लोक मला मारण्याचा प्लॅन करतायत. समजा 2 लोक जवळ जरी उभे राहिले आणि याच्याशी काही संबंध नाही तरी तो हा समजतो की यांनी प्लॅनिंग केली की मला मारायचं, तिथून तो पळणार, काहीतरी आरडाओरडा करणार. आणखीन एक मला वाटतं त्याचं नाव काय आहे, डिल्युजन ऑफ ऑब्झर्वेशन, असं मला एक्झॅक्टली नाव वाटत नाही. त्याच्यामध्ये त्याला वाटतं की माझ्यावरती निगराणी ठेवतायत. तर माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की असे आजाराचे प्रकार आहेत डिल्युजनचे. तर या पेशंटला कुणीही किती जरी सांगितलं की अरे आम्ही तुझे भाऊ आहोत, तुझं आम्ही नेहमी तुझे चांगल्याचाच विचार करतो, आमचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, तू घरी चल, आम्ही तुझ्यासाठी तुझं कधी वाईट करणार नाही, असं किती जरी सांगितलं ना त्या पेशंटला समजतच नाही. उलट त्याला आणखीन वाटतं की हे माझ्या विरुद्धच प्लॅन करतायत. आणि नातेवाईक किंवा डॉक्टरकडे काय तक्रार करतात, अहो आम्ही याच्यासाठी काय काय करतोय, किती पैसा खर्च करतो, तरी पण याला समजत नाही. याला का कळत नाही की आम्ही याची किती काळजी घेतो. तर तिथे नातेवाईकांची चूक ही होती की त्यांना असं वाटतं की आम्ही जे बोलतो त्या पेशंटला समजावं, परंतु सध्या तो त्या मनस्थितीमध्ये नाहीये, त्याचं माइंडच काम करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्याला किती दिवस जरी भाषण केलं की आम्ही तुझी खूप काळजी घेतो, तरी त्याला असंच वाटेल की तुम्ही त्याला मारणार आहात. तसंच ही जी शरीर भावना आहे की मी शरीर आहे किंवा मी कर्ता आहे, ही भावना आपल्या सगळ्यांमध्ये खूप ठासून ठासून भरली. आता आपण भक्तीमध्ये आलो आहोत, परंतु आपण जर स्वतःचं निरीक्षण केलं आपल्या दिवसाच्या कार्यामध्ये, तर ही कर्तापणाची भावना खूप ठासून भरली आपल्या मनामध्ये. जर कर्तेपणाची भावना नसती तर कोणी अपशब्द बोलला की लगेच का आपल्याला वाईट वाटतं, किंवा कोणी काही अपमान केला किंवा एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली कारण की लगेच का राग येतो. कारण स्वतःला शरीर समजणं किंवा कर्तेपणाची जी भावना आहे ती खूप ठासून भरली आपल्या अंतःकरणामध्ये. त्याच्यामुळे अशा व्यक्तीला किती जरी तुम्ही सांगितलं की अरे हे चुकीचं आहे, तू निष्काम कार्य कर, तू ज्ञान योग कर, तर ते शक्यच नाही. त्यासाठी काय केलं पाहिजे की अशा पेशंटला डॉक्टर काय करतात की त्याला औषध देतात, आणि औषध दिल्यावरती हळूहळू तो रुग्ण ठीक होतो. मग त्याला समजतं की तुम्ही काय सांगताय. तसंच या आसक्त भावनेमध्ये असणाऱ्या लोकांसाठी औषध काय आहे की त्यांना त्यांचं विहित कर्म करू द्या,
हे करत 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 हळूहळू त्यांचं शुद्धीकरण होईल. मग नंतर त्यांना तुम्ही काय सांगता ते समजेल. किंवा भगवंतांचा प्रसाद घेऊ द्या, हरे कृष्ण महामंत्राचा जप करू द्या आणि हळूहळू त्यांचं शुद्धीकरण होत मग त्यांना शास्त्र समजेल. बऱ्याचदा जसं की मला पहिल्यांदा भगवद्गीता मी वाचत होतो, मला एक अक्षर सुद्धा समजत नव्हतं. कुठे काय लिहिलंय हे ज्ञान, निष्काम, ज्ञान एकदम कन्फ्युजन व्हायचं. परंतु काही 1-2 वर्ष प्रसाद घेतल्यावर थोडं समजायला लागलं. तर असे शुद्धीकरणासाठी वेळ लागते. तर अशा लोकांना फक्त उदाहरण देऊन त्यांना त्यांचं विहित कर्म करण्यासाठी आपण प्रेरणा दिली पाहिजे. 27-28 मध्ये दोघांमध्ये काय कसा फरक करायचा हे सांगितलं आणि 29 मध्ये सांगितलं की अशा लोकांना डिस्टर्ब करू नका, त्यांना त्यांचं विहित कार्य करू द्या आणि हळूहळू प्रगती करू द्या. हे ज्ञानयोगीसाठी आहे. आणि 30 नंबरच्या श्लोकामध्ये परत कृष्ण अर्जुनला सांगतात की आता तू तू कशा पद्धतीने कार्य करण्याची मला अपेक्षा आहे. मयी सर्वाणी कर्माणी, हे सगळं कार्य मयी म्हणजे माझ्यावरती, सर्वाणी म्हणजे तुम्हाला माहितीच सर्व, कर्माणी म्हणजे कार्य, सर्व कार्य माझ्यावरती, संन्यास्य म्हणजे सोपवून किंवा माझ्यावरती काय म्हणता येईल मला केंद्रबिंदू करून किंवा माझ्यासाठी की कृष्णासाठी सगळं हे कार्य आहे या भावनेने संन्यास अध्यात्म चेतसा असं चित्त जेव्हा असेल आणि दुसरं म्हणजे सर्व कार्य कृष्णाला अर्पण करायचं आणि दुसरी गोष्ट काय असलं पाहिजे निराशी निर्मम. निराशी म्हणजे त्या कार्यापासून फळाची इच्छा नाही ठेवली पाहिजे. निर्मम म्हणजे स्वतःला करता नाही समजलं पाहिजे. ममता असते ना की हा मोबाईल फोन माझा आहे, हे घर माझं आहे, ही भावना त्या कार्यात नसली पाहिजे. आणि असं होऊन अर्जुन तू काय कर भूतवा म्हणजे अशा स्थितीमध्ये येऊन युद्ध कर. काय म्हणून युद्ध कर अर्जुन की कृष्णाने सांगितलंय. कृष्णाने सांगितलं म्हणण्यापेक्षा हे मी क्षत्रिय आहे, हे माझं विहित कर्म आहे, हे मी कृष्णावरती आरोपित करून याच्यापासून स्वर्ग किंवा पृथ्वी याची मिळेल की नाही मिळेल याची अपेक्षा न ठेवता विगत ज्वर कुठल्याही प्रकारचा आळस न करता कार्य कर. कारण की कुणाला म्हटलं याच्यातून तुम्हाला काहीच मिळणार नाही तर मग लोक म्हणतील मग मी कशाला काम करू. असं नको करू, कार्य कर. तर हा 30 नंबरच्या श्लोकामध्ये कशा पद्धतीचं कार्य करण्याची इच्छा आहे. परत निष्काम कर्मयोगाचंच वर्णन आहे. तर हे भक्तियोग नाही, तुम्हाला जास्त स्पष्टीकरण दिलं तर गडबड होईल म्हणून सांगत नाही. तर हा निष्काम कर्मयोग आहे कारण इथे व्यक्ती विहित कर्म करतं. ही भक्ती नाहीये कारण याच्यामध्ये श्रवण कीर्तन या गोष्टी इन्क्लुडेड नाहीयेत. हा दोन्हीमध्ये फरक आहे. भक्ती पण आपण कृष्णासाठीच करतो, कृष्णाच्या आनंदासाठीच करतो. निष्काम कर्मयोग पण त्यासाठीच केला जातो. दोघात फरक एवढाच आहे की निष्काम कर्मयोगामध्ये व्यक्ती आपल्या विहित कर्माला आसक्त असतो आणि भक्तीमध्ये व्यक्ती विहित कर्म काही बघत नाही, फक्त श्रवण कीर्तन वैष्णवांची सेवा या गोष्टीकडे लक्ष देतो. तर निष्काम कर्म कसं करावं याचा उपदेश या श्लोकात आहे. तेव्हा सर्व कार्य माझी आज्ञा म्हणून कर. अध्यात्म चेतस. निराशी म्हणजे काय याच्यामध्ये खजिनदाराचं उदाहरण दिले. उदाहरण आपण आधी पण चर्चा केली की बँकेमध्ये कॅशियर असतो, तो ज्या भावनेने काम करतो त्या भावनेने केलं पाहिजे. तो असं समजत नाही की आज मी खूप पैसे मोजले म्हणून मला जास्त घरी पैसे न्यायला मिळतील किंवा कमी मोजले म्हणून मला काही नुकसान होईल. म्हणजे थोडक्यात अनासक्त भावनेने कॅशियर जसं काम करतो, फक्त कागद मोजल्यासारखे त्या नोटा मोजतो, ती भावना ठेवून निष्काम कर्मयोग करण्याची अपेक्षा आहे. त्याच्यामुळे निष्काम कर्मयोग इतका सोपा नाहीये. विगत ज्वर म्हणजे काही मिळत नाही म्हणून आळशी नको. तर वर्ण आणि आश्रमाचे कार्य वर प्रमाणे केल्यावर काय होतं, हृदय शुद्ध होतं. हृदय शुद्ध झाल्यावरती व्यक्ती मग मोक्षाकडे वाटचाल करतो. तर मला वाटते आज खूप जास्त तत्वज्ञानाची आपण चर्चा केली आहे. थांबायचं इथे का एखादा श्लोक बघायचा. तुम्ही काहीच रिप्लाय करत नाही हो किंवा नाही. तुम्ही तुम्ही बंद करा म्हटले तरी मी काही निराश होणार नाही कारण आताच मी कर्त्या भावनेबद्दल बोललो त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. तर ठीक आहे आपण समोरचा एक श्लोक बघू. 31 मध्ये कृष्ण काय सांगतात, ये मे मतम इदम. बघा संस्कृत पण सोपीच आहे इथे. ये मे मतम हे माझं मत आहे. ये मे मतम इदम हा माझं मत किंवा माझा उपदेश आहे. नित्यम अनुतिष्ठन्ति मानवा. नेहमी जर एखाद्या मनुष्याने किंवा मानवाने नेहमी जर हे माझ्या मतानुसार जर कार्य केलं, आता माझ्या मतानुसार म्हणजे जे आधी मी जे वर्णन केलं की कसं कर्ता भावना नसली पाहिजे, फळांची इच्छा नसली पाहिजे, हे जे मी उपदेश केला, जर अशा पद्धतीने एक मनुष्याने जर कार्य केलं आणि त्याच्यामध्ये दुसरे 2 गुण कुठले आवश्यक आहेत, श्रद्धावंतो अनसूयंतो. श्रद्धावंत म्हणजे त्याला श्रद्धा असली पाहिजे की बाबा शास्त्रामध्ये हे सांगितलंय आणि अशा पद्धतीने कार्य केल्यावरती
मला नक्कीच यश मिळेल. श्रद्धा असली पाहिजे. असं नाही, अरे क्या मालूम किसने बताया, सही है क्या, होता है की नहीं होता है, वो भी मालूम नहीं. असा जर भाव असेल तर मग काही फायदा नाही. आणि दुसरं आहे अनसूयंतो. अनसूयंतो म्हणजे द्वेष विरहित. बघा, भगवान दत्तात्रेयाच्या आईचं नाव आहे अनुसया आणि वडिलांचं नाव आहे अत्री. तर असूया म्हणजे ईर्ष्या किंवा द्वेष, आणि अनसूया म्हणजे ईर्ष्या विरहित किंवा द्वेष विरहित जी आहे ती. तर इथे काय, द्वेष नाही केला पाहिजे, की अरे आता हे सांगितलं म्हणून करावं लागतं, एवढे बंधन आहेत, हे पण नाही करायचं, ते पण नाही करायचं, असंच करायचं, हे किती कटकट लावून ठेवली आहे, असा विचार नाही केला पाहिजे. एकतर श्रद्धा असली पाहिजे, याच्यामुळे यश मिळेल, आणि तिरस्काराच्या भावने नाही केलं पाहिजे, जबरदस्ती नाही केलं पाहिजे. असं केलं तर काय होईल, मुच्यन्ते ते अपि कर्मभिः. जर केलं तर मग व्यक्ती या कर्माच्या बंधनातून मुक्त होईल अर्जुन. तर 31 नंबरचा श्लोक काय सांगतो, जर कृष्णाच्या उपदेशांचं पालन केलं तर काय लाभ होईल. ये मे मतमिदं नित्यम, हे माझं नित्य मत आहे अर्जुन. जर एखादा मानव या मताचं जो मी आता तुला वर्णन केलं, जर त्याचं त्यानं अनुसरण केलं, अनुतिष्ठन्ति, आणि हे अनुसरण करताना जर त्याची या उपदेशावरती श्रद्धा असेल आणि तिरस्कार किंवा त्या निराशेच्या भावनेने जर नाही करणार नाही हा व्यक्ती, तर मग अशा व्यक्तीला कर्मबंधनातून मुक्ती मिळते. तर ह्या उपदेश पालन केल्याने काय फायदा होतो याचं वर्णन कृष्णाने केलं या श्लोकामध्ये. तात्पर्यात काही मुद्दे आहेत का, असे केल्यास काय लाभ होईल, मी जर कार्य केलं तर मग कारण अर्जुनाचा प्रश्न काय होता, की कार्य केलं तर बंधन राहील. तर ते कृष्ण सांगतात की नाही, असं नाही, अशा पद्धतीने जर कार्य केलं तर बंधन नाहीये तुला. भगवंतांनी निर्माण केलेल्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून कार्य केल्यास कर्मबंधनातून मुक्ती, आणि केवळ श्रद्धा जरी असेल, आता हा एक आचार्यांनी मुद्दा स्पष्ट केलाय, की बऱ्याचदा असं होईल की व्यक्ती आता समजा आपण भक्तीमध्ये सर्वांना सांगतो की आपल्या मनामध्ये काम क्रोध नसला पाहिजे किंवा इतरांप्रती वाईट विचार नसले पाहिजे, हे आपण सगळ्यांना सांगतो आणि आपल्याला पण माहित आहे. परंतु नेहमी आपण तसं वागू शकतो असं नाहीये. बऱ्याचदा आपल्या मनामध्ये वाईट विचार पण येतात. तसाच हा जो निष्काम कर्मयोगी आहे, तो पण नेहमीच विचारा अनासक्त राहून या स्टेजवरच करू शकेल असं नाहीये. कदाचित कधी कधी त्याची गडबड होईल, त्याच्या पण चुका होतील. तर कृष्ण इथे काय सांगतात, ठीक आहे, अशी चूक झाली तरी चालेल, कार्य करण्यास जरी असमर्थ असला, पण त्याची जरी श्रद्धा असेल की नाही, की आज मला जमत नाहीये, जसं की आपण भक्ती करताना आपल्या काही आपण चूक केली, परंतु आपल्या मनात काय विचार असतो की ठीक आहे, आज मी चूक करतोय, पण हा मार्ग प्रामाणिक आहे, शास्त्रसंमत आहे, आचार्यांनी पण सांगितलंय, कधी ना कधी मला यश मिळेल. तर तसाच या व्यक्तीने पण विचार करून जर कार्य केलं तर तो सकाम कर्मबंधनातून मुक्त होईल. आज जरी तो नाही करू शकला, हळूहळू त्याच्या या भावनेने ईश्वर त्याला शक्ती देईल की तो या उपदेशाचं पालन करेल, आणि अशा पद्धतीने पालन केल्यावरती त्याचं हृदय शुद्ध होईल आणि मग त्या कर्मबंधनातून तो स्वतःला वाचू शकेल. तर हे सगळं ऐकल्यावरती एक गोष्ट ही लक्षात येते की हे सर्व मार्ग किती कठीण आहे आणि भक्ती किती सहज सोपी आहे. हजार गोष्टींची विचार करण्याची गरज पडत नाही भक्तीमध्ये. कारण जसं की एक प्रभूजी उदाहरण देतात, आमच्याकडे हे पण आले होते डॉक्टर, आपलं सुपर कॉम्प्युटर बनवणाऱ्या व्यक्तीचं नाव काय, भाटकर, अजित आहे का रमेश आहे, विजय भाटकर. विजय भाटकर जीवीला आले होते. तर त्यांनी 15 मिनिटं मोबाईलचं वर्णन केलं, की मोबाईल किती विकसित आहे, मोबाईल कसं कार्य करतो. तर मला ऐकताना असं वाटलं, अरे ही व्यक्ती एवढी मोठी सायंटिस्ट आहे आणि मोबाईलचं इतकं काय वर्णन करते. तर ते म्हटले की मी माझ्या डोळ्यासमोर हे मोबाईल सगळं तंत्रज्ञानाचे उत्क्रांती होताना बघितलंय, की हळूहळू कशा गोष्टी वाढत वाढत चालल्या, की म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बोलणे किंवा एखादा डॉक्युमेंट स्कॅन करणे, त्याच्यामध्ये चेंज करणे, हे आपल्याला आता खूप सोपं वाटतं. पण एक एक स्टेप कशी कशी वाढत गेली, तर त्या व्यक्तीला याच्याबद्दल खूप नवल वाटत होतं. तर तसंच आपण भक्ती करत असताना आपल्याला असं वाटेल की अरे हरे कृष्ण महामंत्र काय मोठी गोष्ट आहे किंवा वैष्णवांसोबत राहणं काय मोठी गोष्ट आहे. परंतु आचार्यांना ही गोष्ट मोठी वाटते. जसे की विजय भाटकरांसारखे आपल्या आचार्यांची जर तुलना केली तर त्यांना ह्या गोष्टी समजतात की ह्या गोष्टी किती पॉवरफुल आहेत. पण जेव्हा आपण या विविध मार्गांचा अभ्यास करतो आणि इतर मार्गामध्ये किती कठीण परिस्थिती आहेत या गोष्टी आपल्याला समजतात, तेव्हा मग आपल्याला महामंत्राबद्दल आपला आदर वाढतो. मग आपण थोडंसं लक्ष देऊन जप करण्याचा प्रयत्न करतो किंवा वैष्णवांना
व्यवस्थित वागणूक देतो. कारण या वरवर बघता खूप सोप्या गोष्टी आहेत. तसंच मोबाईल हा वरवर बघता खूप सिंपल वाटतो, पण त्याच्या मागे किती कॉम्प्लेक्स मेकॅनिझम आहे. तर आजच्या चर्चेत आपण एवढंच बघितलं, की दोन्ही प्रकारच्या व्यक्तीमध्ये भेद काय? सामान्य व्यक्ती ती स्वतःला कर्ता समजून कार्य करते, 27 मध्ये बघितलं. 28 मध्ये जी विद्वान व्यक्ती आहे ती स्वतःला कर्ता समजत नाही आणि त्याला कळतं की इतर पण गोष्टींचा याच्यामध्ये प्रादुर्भाव असतो. आणि 29 मध्ये कृष्ण सांगतात की मग अशा सामान्य लोकांना डिस्टर्ब नाही केलं पाहिजे, कारण त्यांचा अधिकार नाही ते कार्य सोडण्याचा. नंतर 30 मध्ये सांगितले की अर्जुन तू कसं कार्य कर, सगळं काही माझ्यावरती सोपवून दे. फळाची इच्छा न ठेवता, कर्ता भावना न ठेवता आणि कुठलाही आळस न करता तू हे युद्ध कर. आणि अशा पद्धतीने कार्य केल्यावरती मग व्यक्तीला काय मिळतं? जर माझ्या या मताचं लोकांनी पालन केलं आणि याच्यामध्ये त्यांची श्रद्धा असेल आणि तिरस्कार नसेल, तर अशी लोकं आपोआपच कर्मबंधनातून मुक्त होतील. कारण अर्जुनाचा प्रश्न होता की कर्मबंधनातून कसं मुक्त व्हायचं? तर ही चर्चा आपण इथे केली. सोमवारी आपण या अध्यायाच्या समोरच्या श्लोकांवरती चर्चा करूया. समोर कृष्ण सांगतील, परंतु जर व्यक्ती नाही या उद्देशांचं पालन केलं तर त्याला काय नुकसान होऊ शकतं? आणि या उपदेशांचं पालन करण्यामध्ये सामान्यतः काय अडचणी येतात? चांगली चांगली चर्चा आहे. ती भक्तीमध्ये पण आपल्याला उपयोगी पडेल. कुणाचा काही प्रश्न आहे? ठीक आहे. प्रश्न नसेल तर फ्रँकली सांगा. चर्चा तुम्हाला समजली का खूपच कठीण वाटते? समजली ना? मग ठीक आहे. नो प्रॉब्लेम. तर ठीक आहे, आपण इथे थांबूया. मंडेला आपण समोर चर्चा करूया. नाही जर आणि अशा पद्धतीने धर्म आचरण करण्यासाठी सामान्यतः आयुष्यात काय-काय अडचणी येतात, त्याचं वर्णन कृष्ण करतील. इथे आपण थांबूया. हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्ण